हिंदू आणि मुसलमानांचा काळ. सगळ्या धर्माची लोक त्याच्यात मारली गेलेली. तो काळ आहे. त्याच्यात फातिमा बीचा मुलगा मारला गेलेला. आता हे मी आता ती बाई बोलली त्याच्यावरून काय काय कुठून तिचा नवरा भिवंडीच्या दंगलीत मारला गेलेला. हे सगळं आपोआप तिथे कथा सुचत म्हणजे जिथे जाते ना ती निघते. माझी सुरुवात कथेची अशी आहे की तिला घरातनं बाहेर पडायचंय. ती जी मला भेटली तशीच त्या घरातनं तिला बाहेर पडायचंय आणि तिला कोणाला तरी भेटायला जायचंय आणि ती भेंडी बाजारला जाते त्या मुलाला भेटायला. तो परत येणारच नाही. तो मारला गेलेला आहे. आणि या बाईचं तर काय झालंय मग तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा ती आता मुलीकडे राहते. तिथे जावई आहे. जावयाच्या आणि त्याच्यामध्ये तिच्यामध्ये फुललेले संबंध अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. हे कसं येत गेलं मला माहित नाही. पण ते कथा लिहिताना त्या ओघामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या आणि ती एक जबरदस्त कथा झाली जी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झाली नंतर. आणि तो संग्रह सुद्धा अनेक ठिकाणी अनेक ईमेला वगैरे लावला. मग सांगण्याचा उद्देश आहे की आता तुम्ही बघा हे पात्र मला कुठे भेटलं. मी जे मगाशी म्हटलं की काळ अवकाश तुमचा संपूर्ण माहोल तुमची कॅरेक्टर्स तुमचे जे येणारी पात्र आहेत ती सगळी तिथे मला कोणीच भेटलेलं नाहीये. फक्त फातिमा मी मला भेटली आहे. ती बाई म्हणून मी त्या फातिमा बीकडे बघते. आणि तो जो प्रवास आहे मीरा रोड ते तिचा भेंडी बाजार कारण मी अंधेरीला उतरली ती पुढे गेली मला माहित नाहीये. पण मी तो भेंडी बाजारपर्यंत प्रवास आणला आणि तेव्हा करून मी ती संपूर्ण कथा 31 एक पानांची कथा त्याच्यापुढे उभी केली. सांगण्याचा माझा हेतू आहे की तुम्ही जेव्हा एखादं पात्र घेता तेव्हा ते पात्र त्या काळातलं असतं असं नाही. त्या काळाचे राजकीय संदर्भ त्या काळाचे सामाजिक संदर्भ त्या काळाचे वेगवेगळे जे काही असतील ऐतिहासिक संदर्भ असतील ते सगळे बदलत जातात आणि येतात. इथे तुम्ही किरण येलेंचा काल ऐकलं असेल. त्यांच्या अनेक कथांमध्ये ह्या सगळ्या दंगली आणि ह्याच्याबद्दलच्या गोष्टी सतत येत असतात आपल्याला दिसतंय. कारण तो माहोल तुम्ही त्या माहोलमध्ये जगला आहात. आपण तो पाहिलंय त्यावेळेचं ते सगळं म्हणजे मला आज नेहमी वाटतं. मी आता सरांना येताना सांगत होती की ज्यावेळेला बाबरी पडली त्याला इंडिया टुडेचं जे पोस्टर आलं होतं पहिलं पान इंडिया टुडेचं जे फर्स्ट पेज होतं त्याच्यावरती असं एक वाक्य काहीतरी होतं की इट इज म्हणजे आपल्याला शरम आणणारं असा हा दिवस आहे. शर्मनाक दिन असा हा दिवस आहे असं त्यावेळेला होतं. आणि आज 2024 मध्ये इंडिया टुडेची ॲडव्हर्टाईज असलेल्या बसच्या ह्याच्यावरती चलो राम जन्मभूमी हा तुम्ही आता लक्षात घ्या. हा कथेचा विषय आहे की नाही. हा कथेचा विषय आहे. हा कादंबरीचा विषय होऊ शकतो. तुम्हाला पात्र उभी करावी लागतील त्याच्यामध्ये आणि तुम्ही कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकता. तुम्ही संपूर्ण समाजाचं जे एक सौहार्द होतं एका काळी ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो आपण कसं वाढलो आहोत. मी नेहमी असं सांगते की आम्ही शेजारीसारखे चित्रपट पाहून वाढलेलो आहोत. आमच्या शाळेमध्ये आम्हाला तुम्हाला मुलांना माहित नाही आम्ही शाळेत तुमच्या एवढे होतं ना तर आम्हाला शेजारी सिनेमा वारंवार दाखवला जायचा ज्याच्यामध्ये हिंदू मुसलमान ऐक्य असायचे भाऊ बहीण असायची. कायम असेच सिनेमे आम्हाला दाखवले गेले आणि असेच तयार पण केले गेले की ज्याच्यामध्ये एक हिंदू आणि एक मुसलमान घट्ट मित्र असायचे आणि मग ते बोलायचे यारी हो इमान मेरा यार मेरी जिंदगी. जो आणि मुसलमान जो बोलायचा त्याच्यामधला कोणत्या जंजीसारखे चित्र बनवलं तर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य सतत दाखवलं जातं. हे तुमच्या मनात म्हणजे बॅक ऑफ द माइंड तुम्ही जेव्हा कथा लेखन करता कादंबरी लेखन करता तेव्हा एक गोष्ट सगळ्या लेखकांना लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आज मी इथे फोटो बघितले सगळे तुमच्या शाळेत म्हणजे मुख्याध्यापकांच्या ह्याच्यामध्ये तिथे साने गुरुजी आहेत तिथे आंबेडकर आहे सावित्रीबाई आहे सगळीजण तिथे आहेत ज्यांनी एकच धर्म आहे मानवता हा खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे मानणारा हा देश आहे ना आपला. आज आपण या देशाला कुठे आणलंय हे सगळं आजूबाजूला घडतंय. म्हणजे आज तुम्ही जेव्हा प्रवास करताय मी आज जेव्हा आता दैसापासून इथपर्यंत आले तेव्हा मी आज फक्त रिक्षा सगळं हे फक्त लाल झेंडे भगवे झेंडे बघत आले. हा माझा देश आहे का असा मला प्रश्न पडावा असा काळ आता आहे. अशा काळामध्ये मला वाटतं की सगळ्यात सुपीक काळ कोणता असतो तुमच्या लेखनासाठी तर हा करेक्ट. लक्षात ना म्हणजे सुपीक काळ लेखनासाठीचा व्यक्त होण्यासाठीचा काळ जो आहे तो हा काळ आहे. कारण जो खरा कवी आहे खरा लेखक आहे तो अशा काळाने अस्वस्थ होत असतो. त्याला अनेक प्रश्न पडत असतात. त्याला कळायला पाहिजे की हे जे चाललंय ते बरोबर नाहीये आणि मला ह्याच्यातनं जे दाखवायचं आहे ते काहीतरी चांगल्या मार्गाकडे
जे माणसाने माणसाला जी तुम्ही प्रार्थना म्हणता अलीकडे सगळ्या शाळांमध्ये ती सांगितली जाते, समीर सामंतने लिहिलेली जी आहे, माणसासम वागवावे असं म्हटलं जातं. ते माणसासम वागवण्याचा ह्या भारत देशाचा इतिहास आहे. तो इतिहास बदलून आता फक्त एका धर्मालाच माणसासारखं वागवा आणि बाकीच्यांना नका वागवा असं आपल्याला सांगितलं जातंय. त्यावेळेला मी म्हणते की तुम्हाला लेखनाच्या शक्यता अधिकाधिक आहे. तुम्ही लेख लिहू शकता, तुम्ही कादंबरी लिहू शकता, तुम्ही कथा लिहू शकता, कोणत्याही एखादं छोटंसं बीज घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. दुसरी माझी एक कथा आहे ती दीपावलीमध्ये गेल्या वर्षी आली होती, गेल्या वर्षी. त्याच्यामधली पण तिथे ते सईदा अपा आहे, ती गोधराच्या इथे मुंबईच्या दंगलीमध्ये, नंतर गोधराच्या दंगलीत तिचं मूल गेले हातात ना, ती मळणारी आहे बाई, बाळंतींना मळणारी बाई जी असते ना, मुलांना तेल लावून मॉलिश करणारी बाई आहे. आणि ती मॉलिश करता करता ती त्या मुलीला हातात घेते आणि मॉलिश करताना तिला एकदम आठवतं की आपली मुलगी अशी मॉलिश करत होती ती, आणि गोधराच्या दंगलीमध्ये त्यावेळेला त्यांच्या इमारतीत लोक शिरतात आणि तिच्या हातात ती मॉलिश करता करता त्या तेल लावलेली मुलगी हातात घेऊन पळताना हातातनं सटकते ते बाळ, आणि त्या बाळाला मारलं जातं. का तर ही मुलगी आहे आणि हिच्या गर्भातली मोठी होऊ नये आणि हिच्या गर्भातनं एकही मुसलमान जन्माला येऊ नये म्हणून तिला तिचं गर्भाशय त्यावेळेला एवढ्या 4 महिन्याच्या बाळाचं काढलं जातं. अशी ती कथा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये शेवटी ती त्या कथेचा शेवट असा आहे की ती सईदा अपा तिचं नाव आहे, ती सईदा आपा विचारते तिच्या नवऱ्याला, तिचा मुलगा तिला दुबईला बोलवते, दोन्ही मुलं दुबईला गेले, तुम्ही आई बाबा तुम्ही पण इकडे या, सगळं ह्याच्यात राहते ती आपलं बँड्राचं बेहरामपाड्यामध्ये राहते, आणि तिथे मराठी लोकांच्याच घरी जाऊन सगळं ते मळणं बिळणं मॉलिश करणं ती करते. आणि तिला सांगितलं जाते की उद्यापासून तू यायचं नाहीस. हे 90मध्ये स्वातंत्र्याच्या 90ली सईदा आपाच्या मनात रटलेले प्रश्न असे कथेचं नाव आहे. 90 म्हणजे अजून पुढच्या 10 वर्षांनी काय होईल आपल्या देशात त्याचा एक मी केलेलं इमॅजिनेशन आहे. 90 म्हणजे आता ते कधी असेल स्वातंत्र्याची 90 37मध्ये 2037मध्ये. तर सईदा आपा तेव्हा मुला ज्याला नवऱ्याला म्हणते आपल्याला जायला पाहिजे, आणि नवरा म्हणतो की आपल्याला जायला पाहिजे, म्हणते नाही मी सोडून येणार, हा माझा देश आहे, मी काय येऊन सोडून, मला नाही जायचं दुबईला. म्हणतो नाही आपल्याला जायला लागेल, आता आपल्याला इथे तर राहता येणार नाही, आपले सगळे लोक गेलेले. आणि तेव्हा ती म्हणते की ओ कौन था शाहजहान उसने वो ताजमहल बनाया. तो म्हणतो शाहजहान नव्हता, ताजमहल नाही वो बाबरी बनाया. तो ताजमहल नाही बाबरने बनवलेलं. क्यों फोडा उसने, ती म्हणजे का त्याने ते तोडलं ते बाबरी मशीद बांधण्यासाठी, त्याच्यामुळे आम्हाला भोगायला लागते ना आता, असं तिचं. म्हणजे हे इतके बेसिक प्रश्न असतात की कोणाच्या तरी म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी कोणाच्या तरी चुकीने, उदाहरणार्थ राधाबाई चाळ चाळली जाते त्यावेळेला, किंवा तिकडे भेंडी बाजारमध्ये मुसलमान मारले जातात, किंवा दुसऱ्या आणखी कोणत्या धर्माचे कोणतरी ओरिसामध्ये ख्रिस्ती मारले जातात, कोणतरी इकडे मारलं जातं, कोणतरी लिंचिंग होते का तर बाबा बीफ खाल्लं म्हणून त्याला मारलं जाते. हे अशा अनेक घटना आपल्या देशामध्ये घडतात. तेव्हा प्रत्येक माणसाला प्रश्न पडतात. काही लोकांच्या मनात अरे व्हायलाच पाहिजे असं, त्यांना काय जगण्याचं हे आहे, आपल्याला एवढं हे केलंय, आपल्या देशामध्ये ही लोक आले आणि काय केलं. एक लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या देशांमध्ये आपण इतिहास वाचत नाही का. तुम्ही सगळ्यांनी स्टोरेज वाचलेलं आहे ना, तुम्हाला प्राचीन इतिहास आहे ना. हा प्राचीन इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की माणूस समृद्धीच्या शोधात, पाण्याच्या शोधात या गावावरून त्या गावात, त्या देशावरून त्या देशात, आर्य सुद्धा इकडे इराणमधूनच आलेले आहेत. आपल्याकडे जे आर्य आलेले आहेत ते इतिहास आहे हा. आणि तुम्हाला माहित नाही तिकडे अनार्य आणि आर्य जो शब्द आहे ना तिकडे उलटे आहे. इकडे आर्यांना देव मानतात, तिकडे अनार्यांना देव मानतात इराणमध्ये. असं एक पुस्तक मध्ये मी वाचलं होतं, इथे ऐतिहासिक संशोधनाचं पुस्तक आहे. तर हे वाचन कसं आपल्याला घडवतं ना ते सांगते की आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतात. आज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काय नाही मिळत ते अजिबात वाचायचं नाही, कारण ते IT सेलने तयार केलेले मेसेजेस असतात. पण जे खरे इतिहासकार आहेत त्यांनी काय इतिहास लिहिला आहे हे संशोधन करून लिहितात. जे आपल्याकडे राजवाडे होते, आपल्याकडे अनेक इतिहासकार होते, त्यांनी जे लिहिलेलं आहे तो खरा इतिहास आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तो इतिहास वाचला की लक्षात येतं की सगळीकडे सगळ्या प्रकारची माणसं राहत होते. तसं बघितलं तर इथे अनार्यांचं राज्य होतं, द्रविडांचं राज्य होतं आधी. ऍक्च्युली ज्या अनार्य होते ते अशिक्षित होते, हे तुम्हाला माहिती आहे का. त्यांना काही लिहिता वाचता येतं. ज्याच्या हातात सत्ता त्याचा इतिहास, किंवा ज्याच्या हातात लेखणी
तो सांगेल ते खरं. लेखणी कोणाच्या हातात होती? आर्यांच्या हातात. त्याने त्यांचा इतिहास लिहिला. त्यावेळी पूर्वीच्या गोष्टी तुम्ही शुक्राचार्यांची गोष्ट वाचा, कच देवयानीची गोष्ट वाचा, किंवा अमृत मंथनाचा जो काळ आहे, ते आम्ही लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत. अमृत मंथन जे झालं आणि त्याच्यानंतर जे अमृत आलं ते पिण्यासाठी मग ते कचाने पळवलं, शुक्राचार्याने, त्याच्यात खूप गोष्टी आहेत. म्हणजे ते अमर राहण्याचं जे काय असेल, कारण इथे सत्ता त्यांची होती अनार्यांची, पण कथा कशा केल्या गेल्या? सगळे असुर वाईट, नरकासूर असेल, भस्मासूर असेल, जे जे सगळे असुर वाईट, आणि त्यांना मारलं कोणी? तर विष्णू सगळ्या. कारण विष्णू हा त्या क्लॅनचा सेनापती होता आणि त्याला इथे राज्य करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला इकडच्या लोकांना जिंकायलाच पाहिजे. आणि विष्णूंना कळलं होतं की अनार्यांना आपल्याला थेट ह्याच्या लढाईमध्ये नाही हरवता येत. मग त्यांनी सगळ्या युक्त्या वापरून, म्हणजे या कथा आहेत त्या सगळ्या युक्त्यांच्याच बघा. मोहिनी रूप घेतो तो, आणि मग सगळ्या युक्त्यांच्या कथा आहेत. कच देवयानीच्या कथेमध्ये पण कचाच्या सुरेमध्ये तो शिरतो, ते राग होऊन शिरतो आणि मग त्याच्यात नाही करतो. हे सगळं मारणं किंवा त्यांना जिंकणं आहे ना, ते त्या पद्धतीने केलेलं आहे. मग उद्या असं पण म्हणू शकतात ना, का आमचा देश आहे, तुम्ही आर्यांनी बाहेर जा, मग काय करायचं आपण, असा पण प्रश्न आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर इतिहासाचं भान लेखकाला हवंय असं मला वाटतं. हा एक महत्त्वाचा आहे. तुम्ही काही लिहा, इतिहासाचं भान हे आपल्याला हवं. तर हे सगळं लक्षात मला वाटतं ठेवायला पाहिजे. अनेक आता आपण फक्त कथा, कादंबरी आणि कवितेबद्दल बोलतो. नाटकाचा इथे कोणाला इंटरेस्ट आहे का लिहिण्यामध्ये? आता मी मगाशी सांगितलं ते तेंडुलकरांनी मराठी सांगितलं होतं, तेच त्याच्यामध्ये मी उत्तर देईन की एक म्हणजे तुमचे संवाद, नाटकाचा तुम्ही विषय घेता तो जो काय असेल, आणि रंगमंचाचं भान हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती असेल ते. त्याबरोबर जेव्हा तुम्ही एखाद्या, मला आठवते की कधी कथांचं सुद्धा रूपांतर एकांकिकांमध्ये करतात अनेकदा, आणि तुम्ही ते सादर करता. तुम्ही प्रेक्षकांना कसं पकडून ठेवताय ते महत्त्वाचं असतं. वाचकांना पकडून ठेवण्याची पद्धत वेगळी आणि प्रेक्षकांना पकडून ठेवण्याची पद्धत परत वेगळी असते. त्याच्यामधनं तुम्ही काय देताय, काही मेसेज देताय का, किंवा काय सांगताय का? मेसेज थेट नाही बरं का, पण थेट मेसेज नसतो कधीच. काय एक लक्षात घ्या, कोणत्याही साहित्यांना थेट मेसेज द्यायचा नसतो. साहित्य म्हणजे सुविचार नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. साहित्य म्हणजे सुविचार नाही. त्यामुळे असं वागावं. हे पाहिजे ज्या लहान मुलांना गोष्टी असतात ना, मॉरल ऑफ द स्टोरी, शेवटचं एक वाक्य असतं, मॉरल ऑफ द स्टोरी हे लिहायचं नाही, ते मुलांना सांगण्यासाठी असतं. हे आपण आपल्या कथेमधनं मॉरल ऑफ द स्टोरी नाही सांगायची, ती प्रत्येकाने घ्यायची असते. काय असेल ती मॉरल ऑफ द स्टोरी प्रत्येक कथेत, प्रत्येक कवितेत, प्रत्येक कादंबरीमध्ये असतेच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. दुसरी गोष्ट जी आहे ती ललित लेखनाबद्दल मला अनेकदा वाटतं की ज्याच्याकडे थोडंसं काव्यात्म लिखाणाचं अंग आहे त्यांनी ललित लेखन करायला काही हरकत नाही. काव्यात्म लिखाण हे कधी कधी काय होतं, आपल्याला काव्यात्म लिहितो आपण, पण मी जसं म्हटलं की गोळीबंद कवितेतनं लिहिता येत. मी अनेक कवी जे माझ्याकडे येतात कधीतरी, मी त्यांना म्हणजे तुमच्याकडे ललित लेखन करण्याची क्षमता आहे, कारण तुम्हाला आत्ताचं सगळं सांगत तुम्ही ते काव्यात्मक पद्धतीने, नाट्यात्मक पद्धतीने सांगू शकता. ललित लेखनाचं सगळं हे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा वैचारिक टच असू शकतो त्याला. तुम्ही मौनराग वाचलंय यांचं, एलकुंचवारांचं, किंवा बाकी जाऊ दे, आत्ता जे दिवाळी अंक येतात, दिवाळी अंकामध्ये एलकुंचवाराचं खूप चांगलं हे आहे ह्या वेळेस. लुसिफरला पत्र लिहिले त्याने, त्याचं नाव आता मला आठवत नाही लेखाचं, पण मौज दिवाळी अंकामध्ये काय तरी कुठल्या कुठे लुसिफरला उद्देशून लिहिताना ते संपूर्ण जन्म, मृत्यू आणि कुठल्या कुठे जातात, आणि सगळ्यावर भाष्य आहे, आयुष्यावर भाष्य आहे, जन्म, मृत्यू, माणसाचं जगणं, त्यातलं आपलं सगळं व्यवहार, ह्या सगळ्यावर भाष्य. त्यातले आपल्यातले सगळे मर्यादा, माणूस म्हणून असलेल्या मर्यादा, माणूस म्हणून असलेले आपल्यातले विकनेसेस, प्रचंड विकनेसेस आपल्यामध्ये असतात. प्रत्येक माणसामध्ये विकनेस असतात, आपण ते कबूल करायला मागत नाही. प्रत्येक, माझ्यात आहेत, तुमच्यात आहेत, प्रत्येकात आहेत. प्रत्येक नात्यामध्ये ताण असतात, प्रत्येक नात्यात गुंते असतात. कोणत्याही, मला तर असं वाटतं की आयुष्यात 100% अगदी 0.10001 नाती अशी असतील की ज्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसेल, पण अदरवाईज कोणतीही मध्ये, भावा बहिणीचं असू दे, नवरा बायकोचं असू दे, आई मुलाचं असू दे, सगळ्या नात्यांमध्ये इतके ताण असतात. ते ताण घेऊन आपण जगत असतो. त्या ताणांना तुम्ही कसं कन्वर्ट करता साहित्यामध्ये, हे फार महत्त्वाचं असतं.
हे ताण तुम्ही कसे मांडत जाता साहित्यामध्ये, त्याचं ते फार महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. त्यामुळे हे सगळं वाचून जर थोडंसं वाचन केलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की लिहिण्याचे किती वेगवेगळ्या प्रकारचे घाट असतात, कशी वेगवेगळ्या प्रकारची नॅरेशन्स असतात, एक पात्र कशी आपण निर्माण करू शकतो, वेगवेगळी पात्र, हे तुमच्या लक्षात येईल असं मला वाटतं. मी सांगणार सगळे कविता लिहिणारे किती जण आहेत तिथे, ते लिहू शकाल किंवा काही एखादा कथेचा तुकडा सुद्धा. म्हणजे मी आता तुम्हाला सांगते, काफ्का नावाचा एक लेखक आहे, माहिती आहे तुम्हाला काफ्काचं नाव ऐकलंय? काफ्का हा जर्मन लेखक आहे आणि त्याच्या लघुत्तम कथा आहेत बरं का. आता लघुत्तम कथांमध्ये कोणत्या प्रकारच्या कथा असू शकतात, तर त्यांनी एक दिली आहे छोटीशी, त्याची प्राणी कथा आहे बरं का, छोटीशी प्राणी कथा काफ्काची. मी तुम्हाला वाचून दाखवते. अरे उंदीर म्हणाला, जग तर दिवसागणिक अधिकाधिक संकुचित होते. आता बघा, अरे उंदीर म्हणाला, जग तर दिवसागणिक अधिकाधिक संकुचित होतंय. आधी इतकं प्रशस्त होतं की मला भीती वाटायची. मी आपला पुढे पुढे पळत होतो. शेवटी मला उजवीकडे आणि डावीकडे भिंती दिसल्या. शेवटी मला उजवीकडे आणि डावीकडे भिंती दिसला ह्याचा मला आनंद झाला. पण त्या लांबच लांब भिंती इतक्या वेगाने एकमेकांना येऊन भिडतायत की मी आता टोकाच्या जागी पोचलो सुद्धा आणि तिथे कोपऱ्यात पिंजरा लावलाय. मी पळत थेट त्याच्यात चाललो. तुला फक्त पळण्याची दिशा बदलली पाहिजे, मांजर म्हणाले आणि तिनं त्याला मटकावलं. काय घडलं आहे या कथेत आता सांगा. एवढीच कथा आहे. हा, उंदीर म्हणाला, काय म्हणाला, जग तर दिवसागणिक अधिकाधिक संकुचित होत आहे. आधी इतकं प्रशस्त होतं की मला भीती वाटायची. मी आपला पुढे पुढे पळत होतो. शेवटी मला उजवीकडे आणि डावीकडे भिंती. आता बघ, प्रत्येक जण याच्यातनं वेगळा अर्थ काढू शकतो. तुम्ही काय अर्थ काढता बघा. ह्याचा मला आनंद झाला. हा, दोन्हीकडे भिंती दिसल्या, पण त्या लांबच लांब भिंती इतक्या एकमेकांना येऊन भिडत आहेत की मी आता टोकाच्या जागी पोचलो सुद्धा आणि तिथे कोपऱ्यात पिंजरा लावलाय टोकावर. मी थेट त्याच्यात चाललो आणि मांजर म्हणते, तुला फक्त दिशा पळण्याची दिशा बदलायला पाहिजे असं ती बोलते आणि ती त्याला पटकावते. म्हणजे तुम्ही कुठूनही गेलात तरी काय आहे तो कळतोय. इतकी छोटी कथा आहे. डाव्या आणि उजव्या भिंती, आजची मी जे म्हणते ना, आजची सद्यस्थिती सगळीकडे आहे, आपल्याच देशात नाही. आज जगभरामध्ये डाव्या आणि उजव्या भिंती एकत्र होऊन तुम्हाला कोणत्या तरी टोकाला घेऊन जात आहे आणि पिंजऱ्यात अडकवून टाकताय. कोणता पिंजरा, अनेक अर्थ हे मी काढलेले आता 2 मिनिटातले अर्थ आहेत. आता मी कथा खूप दिवसांनी वाचली होती आणि पटकन मी तुम्हाला आता सांगितलं. आता मला पटकन वाटलं की तिथे इस्रायलमध्ये पण तेच चाललंय, रशियामध्ये पण तेच चाललंय, अमेरिकेत पण तेच चाललंय. उजव्या डाव्या भिंती एकत्र येत आहेत आणि माणसाला कुठेतरी एका टोकाला घेऊन जात आहे. जो टोक आता आपण गाठतोय, ते टोक जे आता अधिक तीक्ष्ण होत चाललंय आणि ह्याच्यातनं पुढे काय होणार, आपण आदिम काळात जाणार, कुठे जाणार, कोणत्या तरी एका विशिष्ट पिंजऱ्यात अडकवलं जात आहे. आता ही लघुत्तम कथा म्हणजे काय, मी आता एक 6 ओळींची 7 ओळींची कथा आहे फक्त. म्हणजे लघुकथा ह्याला म्हणतात बरं का. आपल्याकडे दीर्घकथेचा फॉर्म येतो 40 पानं 50 पानांचं सुद्धा दीर्घकथा म्हटलं जातं त्याला. आणि ही लघुत्तम कथा काफ्काच्या अशा अनेक आहेत. मी माझ्याकडे ते पुस्तक आहे, अशा अनेक कथा आहेत. मी एक उदाहरण आणलं तुमच्याकडे. ते का आणलं मी मुद्दाम सांगायला, की तुम्ही आता ह्या एवढ्या छोट्या कथेत ना किती काय सांगू शकता. म्हणजे ही कविता पण झाली की नाही एक प्रकारे, पण ह्याला कविता म्हणता येईल का, नाही, कारण ही वाक्य आहेत. हां, कवितेमध्ये परत कसं असतं, कविता मुक्त छंद, क्रियापद कधी कधी वापरतो, नाही वापरतो, किंवा त्याचं आपण काय काय तोडतो, शब्द उलटे सुलटे करतो, त्याचं प्लेसिंग बदलतो. कवितेमध्ये बऱ्याच गोष्टी करता येतात, कारण आपल्याला कधी राईम म्हणजे हे असेल, जर तुम्ही छंदामध्ये लिहित असाल तर तुम्हाला त्याची यमक जुळवायची असतात. त्याच्यासाठी तुम्ही मोडतोड करता, प्लेसिंग करता. प्लेसिंग म्हणजे एका जागचा शब्द दुसऱ्या जागी आणता, हे सगळं करणं, ह्याला हे सगळं कवितेमध्ये करावं लागतं. पण त्याच वेळेला तुमचं जर तुम्ही मुक्त छंदात लिहित असाल तर तिथे सुद्धा एक आहे मुक्तछंद. आज आपल्याला मुक्तछंद सोपा वाटतं, पण आपल्या छंदाचा अभ्यास नाही आहे. छंदोबद्ध कविता करायची असेल, गझल लिहायची असेल तर तुम्हाला त्याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे
मर्ढेकरांच्या सगळ्या कविता या शार्दूल विक्रीडित ह्या छंदामध्ये आहेत. पण त्याच्यावर जर तुमचा हे नसेल काय म्हणजे ताबा नसेल तर मात्र तुम्हाला मग तुमचे शब्द मग कधी कधी असे होतात, तुम्ही लिहिता छंदात पण तुम्ही वाचायला गेला तुमच्या लक्षात येतं की लय बिघडते, ताल बिघडतोय, काहीतरी होतंय, कुठेतरी एखादा लघु गुरु कमी जास्त होतोय. लघु गुरु आपल्याला शिकवायचे ना शाळेमध्ये त्याला, आठवतंय ना लघु गुरु म्हणजे उच्चारांचं. आता समजा नीरजा नाव आहे तर तुम्ही निर्जा म्हटलं तर काय नी पहिला होतो, पण नीरजा म्हटलं तर नी दुसरा असतो. हे उच्चारांचं सुद्धा असतं, ते लघु गुरु म्हणजे निर्जा म्हटलं तर र पण तुम्ही अर्धा म्हणता. म्हणजे मला काय तर आमच्या अनेक लेखक निर्जाच म्हणतात, पण ते नाव नीरजा असं, नीरजा म्हणजे र नंतर पण र पूर्ण, नी दीर्घ असं आहे. म्हणजे शब्दांचं सुद्धा वजन, त्याचे ताल, त्याचा लय, ह्या सगळ्या आपल्याला छंदोबद्ध कवितेत सांभाळायला लागतात. तशा त्या मुक्त छंदामध्ये सुद्धा, कारण मुक्त छंदाला लय असते, त्याला ताल असतो, आपण ते विसरत चाललेलो आहे. फक्त विधान करणं म्हणजे कविता नाही. म्हणून मी म्हटलं की ही जे आता मी वाचलं ते एका प्रकारे एक खूप मोठं काहीतरी, इतके अनेक अर्थ आहेत त्याच्यामध्ये, ते आपल्याला सांगते. म्हणजे त्या अर्थाने ती कविता होऊ शकते, पण ती वाक्य आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे ती कविता होईलच असं नाही. लक्षात, म्हणून त्याला आपण लघु कथा म्हणतो. काही वेगवेगळे फॉर्म आहेत. अनेकदा आपण कवितेच्या नावाखाली कधीतरी एखादा लेखच लिहित असतो, असं सुद्धा होतं. आजची लोक लिहिताना मी बघते कवितेच्या नावाखाली छोटा लेख लिहित आहे, असं सुद्धा होतं. तसं नाही आहे. तर त्यावेळेला तुमचा अभ्यास छंदांचा पाहिजे, आणि मुक्त छंद वापरताना शब्दांचं प्लेसमेंट खूप महत्त्वाचं असतं. आणि शब्द आपण कसे वापरतो आहोत, कोणत्या शब्दांवर वजन आहे, कोणत्या शब्द आपण प्रामुख्याने अर्थ व्यक्त करण्यासाठी वापरतोय, ते शब्द निवडी पण महत्त्वाचे असतात. शब्दांच्या निवडी करणं, कोणती निवड करताय तुम्ही, शब्द निवडीवरती भर द्यायला हवा. कारण ती निवड करताना कोणता शब्द वापरतोय आपण, कारण एका शब्दाचे अनेक अर्थ असतात ना, किंवा शेड्स असतात शब्दांना सुद्धा. म्हणजे आपण आता म्हणायचं की राग हा शब्द जरी आपण घेतला तर त्याला किती वेगवेगळे शब्द आहेत. क्रोध आहे, संताप आहे, राग आहे, चीड आहे, हे सगळ्यांना रागच व्यक्त होते. पण जेव्हा क्रोध म्हणतो आपण त्याला त्याच्या छटा वेगळ्या आहेत अर्थाच्या, संतापाच्या छटा वेगळ्या आहेत. राग अगदी थोडा, मला राग आला असं म्हणतो, पण मला संताप आला, मला चीड आली असं आपण म्हणतो, त्याला त्याचे अर्थ बदलतात. चिडीमध्ये वेगळे परत आहे, संताप आणि चिडीमध्ये पण वेगवेगळे अर्थ आहेत. तर हे सगळ्या शब्दांचे अर्थ सुद्धा जाणून घ्यायला हवे. आणि असं अनेकदा लोकांना वाटतं की छंदात लिहिलं तर आपण संस्कृत प्रचूर लिहायला पाहिजे का, असं पण अनेकांना वाटतं. किंवा जुन्या प्रकारची या भाषा वापरायला पाहिजे का, जी इंदिरा संतांनी वापरली असेल त्या पद्धतीची, किंवा शांता शेळकेंच्या कवितेमध्ये आपल्याला दिसते, बोरकरांच्या आहे, ग्रेसांच्या कवितेमध्ये आहे. ग्रेसांसारखी कविता आपल्याला नाही लिहिता येणार असं आपल्याला नेहमी वाटतं, कारण ग्रेस हे एक रसायनच वेगळं होतं. त्यांच्यासारखं आपण नाहीच, त्यांच्या त्या संपूर्ण एका वेगळ्या अगम्य अशा ह्याच्यात जगामध्ये ते आपल्याला घेऊन जायचे. ग्रेस जेव्हा घेऊन जायचे तेव्हा त्यांची कविता वेगळीच होते. त्याचे अर्थ लावणं म्हणजे पहिल्या वेळेचा दुसऱ्या वेळेला तुम्ही अर्थ सुद्धा लावू शकत नाही. त्या आमची एक हे आहे शमीभा नावाची ट्रान्सजेंडर मुलगी आहे, आणि आता ती मुलगी झाली. तो आमच्याकडे साने गुरुजी स्मारकमध्ये छावणीसाठी आला होता, तेव्हा मुलगा होता श्याम नावाचा, आणि नंतर ट्रान्सजेंडर होऊन आता ती शमीभा झाली. तिने MA केलं, आणि तिने त्या दिवशी मला भेटली होती, ती ग्रेसांवरती MA केली. तुम्ही बाबा तुझे पाय कुठे ते ग्रेसांवरती MA करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. खरं तू केलंस म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सांगण्याचा अर्थ आहे की ह्या प्रत्येकाच्या कवीच्या बाज बघा, तुम्ही बोरकरांची कविता महानवरांसारखी नाही आहे, किंवा नागा देशपांडेंची कविता तुम्हाला मम देशपांडे सारखी नाही आहे. शरदचंद्र मुक्तिबोधांची कविता आणि गजानन मुक्तिबोधांची कविता वेगळी आहे. परत तुम्हाला ह्या सगळ्यांच्या म्हणजे विंदा करंदीकर, पाडगावकर, वसंत बापड एकत्र तिघही जायचे. तिघांच्या कविता सारख्या होत्या का? नाही. पाडगावकरांचा बाज वेगळा होता, विंदांचा बाज वेगळा होता. प्रत्येकाचा आपापला बाजच असला पाहिजे. तुमचीच शैली पाहिजे तुमच्या कवितेत. तुम्ही कोणाची कॉपी नका करू. ज्यावेळेला ते सुरवे लिहायला लागले तेव्हा अनेक जणांनी सुरव्यांची कॉपी केली, ढसाळ्यांची कॉपी पण खूप जणांनी करायचं. पण तुम्ही कॉपी करून द्या. आपलं ओरिजिनल आपली जी आहे ती चुकत माकत कशी असेल शैली, ती आपली शैली असली पाहिजे. कोणत्याही लेखनाची ती तशीच पाहिजे. ती नीरजाची शैली पाहिजे, ती प्रज्ञाची पाहिजे. मल्लिकाची वेगळी आहे. मी मल्लिकासारखं लिहिणार नाही किंवा मल्लिका माझ्यासारखं लिहिणार नाही, कारण माझी ती शैली आहे लिहिण्याची. म्हणजे मी कितीही प्रयत्न केला तरी मला प्रेम कविता नाही लिहिता येत. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी प्रॉब्लेम का म्हणते, कारण
मला नाही जमत आहे प्रेम कविता लिहायला गेले तरी त्याच्यामधनं अनेकदा वेगळ्या प्रकारच्या प्रतिमा पण येतात. त्या जास्त शारीरिक प्रतिमा जास्त असतात, सेक्शुअल प्रतिमा जास्त असतात. हे सुद्धा हा सुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये जास्त येतो. मी खूप असं ग्लोरिफाय केलेलं उदात्त प्रेमाबद्दल मी कधी लिहू शकले नाही, कारण मला ते त्या प्रेमावर माझा विश्वास नाही आहे. पण तसं नसतं असं मला नेहमी वाटतं. कदाचित तुम्हाला वाटू शकतं नाही आहे ते एक अध्यात्म. म्हणजे मीरेला भेटलं होतं आपण म्हणूया की मीरेच्या सगळ्या अभंगांमध्ये ज्या तिने ते लिहिले, सगळ्या रचना तिच्या आहेत मीराबाईच्या, त्या रचनांमध्ये वेगळं प्रेम आहे तिचं ना, ते उदात्त, ते वेगळं श्रीकृष्णाशी जमलेलं नातं आहे तिचं. ते हा सगळं तसं मला लिहिता येईल असं नाही. ती त्या त्या माणसाची शैली असते. सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण जेव्हा लिहितो हे लक्षात पहिली गोष्ट ठेवली पाहिजे की मला काय, माझा पिंड काय आहे आणि मला काय लिहायचं आहे हे क्लिअर पाहिजे आपल्याकडे. आज ह्याच्यावरती कविता आली, त्याला आज मला त्या तिकडे निर्भया प्रकरण झालं, लगेच कवितांचा पाऊस पडतो आपल्याकडे. होतं ना असं, बऱ्याचदा होतं. इकडे बलात्कार झाला, पाऊस पडला, तिकडे काहीतरी झालं, पाऊस पडला, कवितांचा लगेच येतं. एकाच घाटीचे बरोबर. तरच एक मी मगाशी जी कवितेची व्याख्या सांगितली ना, किंवा कथा, हे सगळ्या साहित्य प्रकारांना अभिप्रेत आहे. मी फक्त कवितेबद्दल जास्त बोलले कारण मी तो छोटा फॉर्म आहे आणि त्याची उदाहरणं छोटी छोटी देता येतात. मला कथेची आखी उदाहरणं ते वाचून काढून देता येत नाहीत. म्हणून सांगण्याचा उद्देश आहे की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस किंवा एनी लिटररी क्रिएशन इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. हा शब्द खूप महत्त्वाचा. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स म्हणजे आपल्या सगळ्या भावनांचा तो जो उद्रेक होतो त्यांचा तो एक उत्स्फूर्त आविष्कार असतो. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो उत्स्फूर्त आविष्कार असतो. रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी जेव्हा तुम्ही स्वतःशी एकटे एकांतात असता त्यावेळेला तो रिकलेक्ट करतो. ते परत आता माझ्या मनामध्ये संपूर्ण आता समजा ही सगळी अस्वस्थता आहे हा, तर ह्या अस्वस्थतेबद्दल किती दिवस चाललं हे सगळं, खूप दिवस चालले. आता काल मी अजून ते झालेलं नाहीये खरं तर, काहीच कविता म्हणणार नाही त्याला. पण काल मला पटकन मी ट्रेनमधनं जात होते आणि एकटी होते. मी माझ्या बऱ्याचशा कविता ट्रेनमध्ये लिहून येतात त्याला, आणि रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा आपण स्वतःशी एकटे असतो. मी जेव्हा प्रवास करत असते तेव्हा कोणी ओळखीचं भेटलेलं आवडत नाही कारण तो माझा एकटीचा वेळ त्यावेळेला मला मिळाला असतो. खिडकीशी बसायचं आणि आपलं बाहेर बघत काहीतरी डोक्यात चालू असतं. आणि काल हे मी अगदी दहिसर ते गोरेगाव ह्याच्यामध्ये या 4-5 ओळी लिहिल्या आणि हे कधीपासून चालू आहे आपल्याकडे अजून बघतोय. लेखका आधी कविता झालेली नाही आहे पूर्ण, परत ह्याच्यावर मला काम करायचं आहे हे मी तेव्हा सांगते. पण हे उत्स्फूर्त एवढे सुचलेलं म्हणून सांगते. लेखकानं चितारलेल्या पात्रांच्या नावावर उभ्या राहिलेल्या प्रार्थना स्थळाच्या नावानं चांगलं बोलून त्यानं झेंडा फडकवला घरावर, दीपोत्सव केला, टाळ मृदुंग नव्हते म्हणून थाळ्या वाजवल्या तेव्हा त्याला आठवली करोना काळात पाण्यावर तरंगणारी प्रेत. आता ह्याचं तिथे काही खरं हे मला कसं काय सुचलं असेल त्या पटकन माझ्या मनात ते आलं. त्याने दीपोत्सव केला, आता हा थाळ्या वाजवले तेव्हा आठवलं काय तर करोना काळामध्ये आपण थाळ्या वाजवल्या होत्या. त्याचा संदर्भ पटकन इथे आपोआप येत आला आणि त्याला आठवली पाण्यावर तरंगणारी पेत. त्यांचा सेतू करून जाऊन यावे का श्रीलंकेला असाही विचार मनात आला. त्यांचा आता प्रेतांचा त्यांचा सेतू करून जाऊन यावे का श्रीलंकेला असाही विचार आला मनात. पण रावणाच्या भेटीसाठी चालला असा आरोप करून देशद्रोही ठरवले तर या विचारानं त्यानं दिवाळी म्हणून साजरा केला प्रतिष्ठापनेचा दिवस. हे खूप रॉ आहे, कच्चं आहे, त्याच्यावर मला काम करावं लागेल. पण मला सांगण्याचं काय की हे आता उत्स्फूर्तपणे 2 मिनिटं तिथे सुचलेली कविता आहे. उदाहरण मी काय दिलं तुम्हाला की असं आपल्याला काहीतरी सुचत जातं, आपण बसलो आणि आपल्याला सुचतंय. हे सुचणं फार महत्वाचं असतं, मग त्याच्यावर मी पुढे काम करायचं. कविता तिथे संपत नसते, ती आणखीन कॉम्पॅक्ट. त्याच्यामध्ये पुढेही कविता जेव्हा ती तयार होईल आणि तयार होईल म्हणजे आता ती जेव्हा छापून येईल तर त्याच्यामध्ये कदाचित खूप बदल पण झालेले असतील. मला आणखीन काहीतरी वेगळं पण सुचेल जेव्हा मी परत त्याच्यावर काम करून. तुमच्या लक्षात येतं ना मी काय म्हणते ते. म्हणजे कविता लिहिताना ती पहिल्या ह्याच्यात लिहितो. अनेक जण आमचे काही कवी म्हणतात की मी माझा पहिला ड्राफ्ट अखेरचा ड्राफ्ट, माझं तसं नसतं. तुम्हाला माहिती आहे का हेमिंग्वे हा जो अमेरिकन लेखक आहे त्याच्या फेअरवेल टू आर्म्स सारखी कादंबरी गाजलेली कादंबरी फेअरवेल टू आर्म्स म्हणून ते आम्हाला हेमिंग्वे
अर्नेस्ट हेमिंग्वे नाव आहे ह्याच्या कादंबरीकाराचं. आणि ह्या लेखकाने ओल्ड मॅन अँड सी ही पण त्याची कादंबरी आहे. तर ह्या लेखकाने त्याच्या अदर म्हणतात की 30 ड्राफ्ट केलेले आहेत कादंबरीचे. विचार करा, कादंबरीचे 30 ड्राफ्ट करणे. आपलं समाधान होत नाही तोपर्यंत लिहित राहील. असे हे आम्ही पण केलेलं आहे. मी आता मगाशी सरांना बोलता बोलत होते, बोले तुम्ही आता लॅपटॉपवर लिहिताय. म्हटलं हो, पण कारण पूर्वी माझे 6-6, 7-7 ड्राफ्ट व्हायचे कथेचे. कारण तो नाही, मला अजून थोडंसं ऍड करायचं, मला अजून काहीतरी वेगळं लिहायचं, की हे नको मला, हे त्यावेळेला सुचलं होतं पण ते आता मला नाही बरोबर वाटत. हे ड्राफ्ट करावे लागतात. कवितेचं उत्स्फूर्तपणे सुचलेलं, त्याच्यानंतर पुढे मग त्याचं व्यवस्थित मग त्याला कॉम्पॅक्ट आणखीन कसं करायचं. त्याला आपण म्हणतो ना की एखाद्या शिल्पामध्ये मूर्ती बघतो आपण. शिल्पकार कशी मूर्ती करतात, पहिल्यांदा ते काय करतात, तो दगड असं छिनत जातात, तासत जातात. तो तासत त्याच्यातनं हळूहळू मूर्ती जाते. हे तासणं असतं ना, ज्याला मी कॉम्पॅक्ट करणं म्हणते, ते आपल्या शब्दांना आपल्याला तासता आलं पाहिजे. अशा आपल्या शब्दांना तासत त्याच्यातनं एक कविता नावाची मूर्ती, कथा नावाची मूर्ती, नाटक नावाची मूर्ती तयार होते. हे शब्दांना तासत, अर्थांना घेत कसं पुढे जायचं हे आपण आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपण एक काम करूया आता, फक्त म्हणजे तुम्ही काहीही करा. मी आता 4 विषय देईन तुम्हाला, कोणताही विषय काय त्यातला एक 15 मिनिटं आपण घेऊया. आणि त्याच्यात तुम्हाला छोटी लघुकथा लिहायची तर लघुकथा लिहा, त्याच्यावर 2 ओळी लेखन, ललित लेखन करायचं तर किंवा नाटकाचे काही डायलॉग घ्यायचे तर नाटकाचे डायलॉग घेऊ शकता. मी विषय देते तुम्हाला एक, म्हणजे फक्त असे त्याला, किंवा ह्या 4 विषयांना एकत्र करून सुद्धा तुम्ही काही लिहू शकता. ओके. एक आहे गांधी, राष्ट्रप्रेम, राम आणि देश. मनातल्या तरंगांना तू करू शकशील नितळ असं वाटतंय खरं, म्हणून म्हटलं विचारतेस तुला. खरं सांग, तुझ्या नावाचा डंका आज इतका वाजतोय आसमंतात, दिल्लीपासून फार क्षितिजात पलीकडेही, आणि जिथं तिथं रामलल्लाचा जय जयकार उदो उदो. इतकं नक्की काय काय केलेस तू एकट्यानेच बरं? विचारही विचारात पडलेत बघ, युगानुयुग. सियाराम म्हणतानाही उगीच सीतेला लेडीज फर्स्ट म्हणत नावाला जोडले तुझ्या नावात. शासकीय धोरणं असतात ना जशी, फक्त कागदावरच, अगदी तसंच. सांग ना, कुठे हरवल्यात रे त्या सर्वजणी? हरवल्यात रे त्या सर्वजणी? तुझी आई, बायको, भाऊजाई, सर्वच जणी ज्यांच्यामुळे आदर्श झालास समाजाचा, आणि आजही आहेसच की. एक मनातलं सांगते तुला, ऐकशील बरं? आजही शोधत राहते तुला माझ्यातली स्त्री, आजही शोधत राहते तुला माझ्यातली स्त्री अनेकदा. पण लक्षात येतं असं मर्यादा पुरुषोत्तम फक्त नावातच आहे तुझ्या. वागला मात्र मर्यादा पुरुषोत्तमासारखा तो रावणच. आणि स्त्रीच्या बाजूने बघा, प्रत्येकजण कसा वेगवेगळा विचार एकाच गोष्टीचा करू शकतो. म्हणजे आता एक पुस्तक आलेलं आहे, सीतायन नावाचं आलंय तारा गोवाळकरांचं. मला माहित नाही, मिळालं तर नक्की वाचा. तारा गोवाळकरांचं नाव ऐकलं असेल तुम्ही. लोकवाङ्मयाचा प्रचंड अभ्यास लोकसंस्कृतीचा. आणि सीतायन नावाचं पुस्तक आहे. त्यांच्या त्या आणि त्यांच्या सुरुवातीच्या मनोगतात त्यांनी लिहिले की लहानपणी मी काही वाचायचे, आणि त्याच्यामध्ये ह्या मुलीने जो विचार मांडलाय, त्याच्यामुळे मी तेव्हा कुठेतरी वर्तमानपत्रात वाचलं होतं की तू सीतेला सोडलं राहणार. म्हणजे माझ्या कवितांमध्ये सुद्धा ते आलेलं आहे. पण एक सगळ्या बायकांचा हा प्रश्न आहे की अज्ञाधारक राम, पितृ एकवचनी राम, पितृभक्त राम, हे सगळे अनेक रूप आहेत त्याची. पण सीतेच्या बाबतीत, बायकोच्या बाबतीत तसा तो नाही होता. आणि अनेक स्त्रियांनी त्याच्यावर दिले. वडिला नावाची एक हैदराबादची कवयित्री आहे, लेखिका आहे, तिचे कथा आहेत त्याच्यावरती. होलिका वाचले असते. तर हे सांगायचं काय मला की प्रत्येक जण असा बघतोय की म्हणजे विशेषतः बायका आहे त्याच्यामध्ये हे पुरुषांना कळेल असं नाहीये. जसं आमच्या किरणला कळतं, पण सगळ्यांना कळू शकतं ते. पुरुषांना जर तुम्ही स्त्रीच्या मध्ये, कारण आपल्यामध्ये अर्धनारी नटेश्वर असतो ना, आपण म्हणतो
आपल्याला अर्धी नारी आहे. जर तुम्ही नारी बघून तिच्याकडे बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल की काय तिची दुःख वेदना असेल. म्हणजे तिला दुसऱ्या कोणत्या तरी परिटाने काहीतरी बोलला म्हणून तिला सोडून दिलं रामाने. आधी तिने अग्निदिव्य म्हणजे दोनदा तिला अग्निदिव्य करायला लागलं. पहिला अग्निदिव्य रावणाकडनं आला नाही आणि नंतरच इथे परिटाने सांगितलं सोडूनच दिलं. पण असं पण म्हणतात ना की हा भाग रामायणात नाही. कथा म्हणून आलाय. रामायणात ऍक्च्युली असं काही ऍक्च्युली म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये तुम्हाला माहिती आपलं हे सगळं काय म्हणतात त्याला मौखिक वाङ्मय होतं. आणि मौखिक वाङ्मयामध्ये काय होतं ते तुम्हाला मी सांगते की इतकी जुनी कथा आहे की आधी लिखित नव्हतं. रामायण लिहिलेलं नव्हतं, बोललेलं होतं. त्यामुळे त्या वेळेचा जसा समाज येत गेला तसं ऍडिशन्स होती. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की वाल्मिकी रामायणामध्ये सीतेची जी रेषा लक्ष्मण रेषा आहे त्याचा उल्लेख नाही वाल्मिकी रामायणामध्ये. कारण ही बंधनं घाललं नव्हतं त्या काळामध्ये. सीता मुक्त होती तशी त्यावेळेला. त्या काळाला त्या समाजात त्या बायका मुक्त होत्या. पण ज्या वेळेला जो आपण मनुस्मृतीचा काळ म्हणतो ना सगळा तो नंतर आला जिथे बायकांवर बंधन आली त्या काळामध्ये मग हे सगळ्या गोष्टी हळूहळू बदलत गेल्या. म्हणजे सगळं मौखिक. आता मी गोष्ट सांगते समजा इथे तुम्हाला तर मी थोडंसं माझं ऍडिशन्स करते ना त्याच्यात. जरा नाट्यमय जरा हे करायला तशीच्या तशी वाल्मिकीने सांगितले तसेच नाही सांगत. रामानंद सागर जेव्हा रामायण तयार करतात तेव्हा असे बाण बिण मारतात ते आकाशात. त्यावेळेला काय तसे बाण आले असतील का? श्रीलंकेमधनं एक बाण आणि इकडून एक बाण काल्पनिक आहे सगळं. त्यामुळे आपण ऍडिशन्स रस आला आणि त्या ऍडिशन्स मध्ये ह्या सगळ्या कथा पण आलेल्या आहेत. इव्हन उत्तर रामायण सुद्धा नंतर लिहिलं गेलेलं आहे असंही म्हणतात. त्याला हे करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर आता आपण चर्चा करूया नको कारण लोकांच्या भावना पण लवकर येस तर आपण तर जाऊ दे. पण ह्या आता बघा विषय बघा तुम्ही आणखी कोण कोण आहे का लिहिणारं म्हणजे आपण याच्यावरती बोलूया. प्रत्येकाला काय वाटतं त्याच्याबद्दल बोलूया. लिहिले कोणी अशा या भारत देशात त्यातल्या अनेक वेशभूषा मानतो माणुसकीचे नाते तरी का बरं जातीय तंटे. शिवाजी प्रतिज्ञा तुकारामाचे अभंग बहिणाबाईचे चैत्र ओव्या बहिणाबाईच्या ओव्या गांधीजींचा सत्याग्रह सर्वांचा लागला हातभार स्वातंत्र्याचा केला ललकार तरी का बरं जातीय हाहाकार. हे समजणं आहे ना ते मला खूप महत्वाचं वाटतं. प्रत्येकाच्या ज्या आपण बघितल्या त्या भावना त्याच्यामध्ये हा एक सतत एकतेचा आपल्या देशाची जी एक प्रतिमा आपल्या मनात आपण जपली आहे त्याचा एक हुंकार सतत दिसतोय असं तुम्हाला वाटतं असेल. तर प्रत्येकाने ह्या मुलींपासून आता जे सगळ्यांनी सगळं देशाबद्दल जे म्हटलंय यांनी म्हटलंय मी म्हटलंय आणि कोणी जे वाचलंय त्याच्यात तुम्हाला दिसेल तुम्ही सगळ्यांनीच आज जे लिहिलंय. काहींनी 2 ओळीमध्ये काहींनी खूप छान आता ते नाटकात हनुमानाचं आणि आलेला हे म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये काय काय एकच गोष्ट वापरू शकता आणि ते किती आणि त्याच्यात ना तुमच्या मनामध्ये चालत असलेला द्वंद्व तुमच्या मनात असलेली अस्वस्थता प्रारब्ध नाही म्हणते असतं ते अस्वस्थता असते आणि आजूबाजूला जे चाललंय मी असं म्हणणार नाही की सगळं वाईट आहे. ह्या मुलांचं म्हणून मला खूप मजा वाटली की मजा म्हणण्यापेक्षा आनंद वाटला की ह्यांनी एक आशेचा सूर लावलाय. हा फार महत्वाचा असतो अशा काळामध्ये. म्हणजे एकीकडे आपल्याला हिटलरच्या त्यांनी आपल्याला जी कविता वाचायच्यामध्ये तो जो हाहाकार त्यावेळेला झाला होता तो त्याचे रेफरन्सेस दिले. हे रेफरन्सेस येणं सुद्धा म्हणजे तुम्ही आपल्याकडे म्हणतात की साहित्यामध्ये मिथकं येतात. आता तुम्ही जेव्हा मिथक वापरता नुसतं हिटलरचं नाव दिलं तरी ते एक मिथक कशाचं झालेलं आहे तर विध्वंसाचं डिक्टेटरशिपचं हुकुमशाहीचं मिथक आहे. विध्वंसाची मिथकं असतात सृजनाची मिथकं असतात. सीता म्हटलं की आपल्या ती सोडून दिलेली बाई असं कुठेतरी सतत आपल्या मनात येतं. द्रौपदी म्हटलं की तिच्याबद्दलची अनेक वेगवेगळी मिथकं परत आहेत. म्हणजे अशी कितीतरी मिथकं आपल्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आपण दुसरं द्रौपदीचं नाव घेतलं की आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये काय आहे. सीता म्हटलं की काय आहे ते आपल्याला लक्षात येतं की हे नाव घेतलं की. राम म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर जसं म्हटलं की मर्यादा पुरुषोत्तम आपण म्हणतो किंवा तो असा किंवा हिच्या कवितेत आलेला राम वेगळा आहे. प्रत्येकाच्या कवितेमध्ये येणारा राम किंवा गांधीजी त्या गांधीजींबद्दल जास्त कोणाचं आलं नाही त्याचं मला म्हणजे ह्यांनी उपयोग केला. आता ह्या मुलींनी कसं सांगितलं की राम मंदिर बांधलं गेलं गांधीजींचा म्हणजे सगळ्यांचा भाग कसा आहे
ह्या देशामध्ये. तर तिचं जे आकलन आहे ह्या वयामध्ये की ह्या देशामध्ये जे काय काय सगळं आहे त्याबद्दल तिने ते सगळं सांगितलं. आपल्या सगळ्यांच्या आकलनाप्रमाणे आपण हे सगळं मांडलं. आणि माझ्या दृष्टीने वाटतं की ज्यावेळेला एखादा कवी किंवा साहित्यिक घडतो, कोणत्याही कवी किंवा काही तुम्ही कोणत्याही प्रकारचं लेखन करत असता तेव्हा कायम एक लक्षात, आम्ही नेहमी असं म्हणतो की सृजनाचं किंवा सर्जनाचं स्त्रोत कोणामध्ये असेल तर निर्मिती करणाऱ्यामध्ये. जसं बाई आपण म्हणतो की जी जन्म देते. हा, किरणेल्यांनी मला वाटतं बरंच बाईविषयी बोललेले असतील किरणेल्या आणि तुम्हाला सांगितलं असेल की बाई जन्म देते म्हणजे तिच्यामध्ये तो सृजनाचा स्त्रोत असतो. ती सृजन निर्मिती करते. आम्ही जनरली असं म्हणतो की निर्मिती ही युद्ध पुरुष करतात आणि निर्मिती बायका करत असतात. हा, असं म्हणतात. पण मी असंही म्हणणार नाही उद्या जर सत्ता बाईच्या हातात आली तर उद्या बाई सुद्धा युद्ध करू शकते. कारण शेवटी सगळा खेळ सत्तेचा असतो. सत्तेचा. हा, त्याच्यामध्ये पुरुष आणि बाई बरोबर आहे. पण तिच्यामध्ये निर्मितीचा एक ऍडिशनल पॉइंट आहे. तिला निर्मितीची काय म्हणू आपण क्षमता आहे आणि निर्मितीचं इम्पॉर्टन्स तिला माहिती आहे की निर्मिती करणं विध्वंसापेक्षा निर्मिती ही आहे हे तिला माहिती असल्यामुळे ती विध्वंसाच्या गोष्टी खूप कमी करते, क्वचित करते. हा, करणाऱ्या काली कोणत्या वेळेला येते? जेव्हा चुकीच्या गोष्टी होतात तेव्हा काली येते. हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्याचा विध्वंस करण्यासाठी चुकीच्या गोष्टींचा. आणि ते परत मिथक आहे. कालीचं मिथक चुकीच्या गोष्टींचा विध्वंस करणारी म्हणून येतो. तर ही सगळी अशी मिथक त्या अर्थाने वापरली जातात. कळलं ना? आता मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की तुम्हाला जर आता मी इतकं बोलले त्याच्या जर काय तुम्हाला प्रश्न असतील मुलांना आणि मुलींना तर ते घेऊया आपण आधी. आणि नंतर मग मी जरा थोडं अनुवादाविषयी बोलणार आहे. कारण अनुवादाविषयी बोलले तुमच्याशी काय नाही. आपण थोडा तो पण एक भाग आहे साहित्याचा महत्त्वाचा मला वाटतं. तेव्हा आपण अनुवादाविषयी बोलू. माझा प्रश्न असा आहे की आपण कविता करतो किंवा गझल आपण बरंच वाचन करतो, कमी पुस्तकं वाचतो. पण सगळ्यांनी एखाद्या विशिष्ट कवी आपल्याला आवडून जातो तर त्याची शैली आपोआप लचक आपल्या ह्याच्यामध्ये उतरते, लेखनामध्ये उतरते किंवा आपण तसं लिहित जातो. मग अशा वेळी आपली लेखनशैली कशी ओळखतात? हे होतं अनेकदा वाचनाचं जेवढं आपण वाचतो तेवढं आपल्याला म्हणजे मला समजा जी आवडतं होत जातो, व्यक्तीसारखे होत जातो. आपण तसा विचार तशा भावना कसं होत जातात. एखाद्याचा म्हणजे आता अनेक लेखक तुम्ही जेव्हा ऐकत नाही वाचता, कवी वाचता किंवा एखादा नाटककार. आता मला उदाहरणार्थ तर शेवटी माझ्या स्वभावाप्रमाणे लेखन सुद्धा मला आवडत जातं असं सुद्धा होतं. जसं मी म्हटलं ना ज्या विचारधारा आपल्या असतात त्याच्याप्रमाणे सुद्धा. आता समजा मला मी आत्ता नावं घेतली असतील कोणत्या लेखकांची त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं जाणवलं असेल की मी रोमॅन्टिक कवींची खूप कमी नावं घेतली. हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल कारण तो माझा स्वभावच आहे कदाचित. पण ते वाईट नाही आहे, ते चांगलेच आहे. म्हणजे मला बोरकरांची कविता आवडते, मला बालकवींची कविता आवडते. पण मी नावं घेताना सदानंद रेग्याचं घेतलं, मर्ढेकरांचं घेतलं किंवा मी नेहमी घेते नेहमी कारण ती माझ्या प्रकृतीशी जुळतात म्हणून. जसं तुम्ही म्हणाला ना की मला त्यांची शैली आवडते. आता मला शैली आवडली तरीही मी मर्ढेकरांचं ते लिहायचं का हा पहिल्यांदा मी विचार करायला. ते आपोआप येतं, ओळखायचं नाही. आपल्याला कळतं पहिल्यांदा की आपलं. आता मी तुम्हाला सांगते की मी सुरुवातीला कथा लिहायला सुरुवात केली ना तर मला थोडा माझ्यावर जीएचा प्रभाव होता. मला मी सांगते हे काम माहिती हे होतं आपलं. पण त्यातनं पटकन आपण बाहेर कसं पडायचं ते आपण शिकायला ते आपण आपल्याला बाहेर काढायचं नाही. मला माझी शैली डेव्हलप करायची. मला जीएन सारखं नाही, मला जी आवडतं पण मला जीएन सारखं नाही. एखादा लेखक किंवा कवी असेल तसं नाही. प्रत्येक क्षेत्रात तसंच आहे. चित्रपटात जर बघितलं एखाद्या ऍक्टरची शैली करतो तर तो बाजून बरोबर. तुम्ही जेव्हा कॉपी करायला लागता तुम्ही तुमचं ओरिजिनल पाहिजे. पण ते ओळखायला वेळ लागेल थोडा, त्याच्यातून बाहेर यायला पण वेळ लागतो. पण त्याच्यात लगेच तो रियाज आपला करायला लागतो. आपला रियाज करायला. आणखीन काय आपण खेळूया खेळ एकमेकांना जिवंत जाळण्याचा. तू आग लाव माझ्या डब्यांना मी रचत जाईन जिता तुझ्या घरादाराची. तू आग लाव माझ्या डब्यांना. आता ह्याच्यात काय उठले हे तुम्हाला कळेल. मी रचत जाईन चिता तुझ्या घरादाराची. धगधगत्या चितेवर शिजव तुझं अन्न मी भाजून घेईन पोळी माझ्या नावाची. जिवंत लाकडाच्या धगीवरून तरारून फुगलेली भाकरी अधिक रुचकर लागते हे शिकव तुझ्या मुलाबाळांना. त्यांना सांगू नकोस गोष्टी शांततेच्या प्रेषितांच्या.
स्वातंत्र्य, समता, बंधुता या शब्दांची हकालपट्टी करून टाक नव्या इतिहासातून. जुन्या इतिहासातले शुभ्र दाणे विकून टाक काळ्या बाजारात आणि राम नामाच्या खोलकटांची भाकर थापायला लाव त्यांना रक्तरंजित हाताने. ह्यालाच क्रांती वगैरे म्हणतात असं सांगून सोपो तुझ्या हातातली चूड त्यांच्या हातात. पेटवू देत त्यांना सारा रंगमंच पडदा पडण्याआधी. मग राखेतून उभा राहायला सांग त्यांना देवळांचे कळस. कळसांचीच पूजा मान भक्तिभावानं. कळसांचीच पूजा मान भक्तिभावानं. गाभाऱ्यात जायचं धाडस मात्र करू नकोस केव्हाही. गाभाऱ्याच्या अग्रीवर भेसूर रडणाऱ्या रामाच्या आकांताचा अर्थ कळणार नाही तुला. कळसाकडेच नजर ठेव तुझी एकाग्र. पायाखाली आहेतच बाकी सारे आनंदात आकंठ. यात आपल्याला सगळीकडे फिरताना दिसतात. आता ही कविता 20 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आहे. आणि मला काय म्हणायचंय की आजही त्याचे संदर्भ बदललेत का. ही कविता जेव्हा तुम्ही लिहिता आहात आज मी काहीच लिहिलेलं नाही. आज मला सगळं जे आजूबाजूला दिसतं त्याच्यात मी अजूनही काहीही लिहिलेलं नाही. त्या 4 वेळी मगाशी वाचून जाताना तेवढं. पण हे कुठेतरी आतमध्ये असतं ना आपल्या सतत. माझ्या मनामध्ये जसा मी आणीबाणीचा काळ माझ्या डोक्यात आहे तसा माझा 93चा आणि 92चा काळ माझ्या डोक्यात आहे. 2002चा काळ माझ्या डोक्यात आहे. माझ्या मनात ग्लोबलायझेशन आहे, जागतिकीकरण आहे. माझ्या मनात केरलांजी आहे. माझ्या मनात काश्मीरमध्ये मंदिरात झालेला बलात्कार आहे त्या मुलीवर. माझ्या मनात सगळ्या गोष्टी एका वेळेला आहेत. त्या कधीतरी कुठून येतात. हे का सांगायचं मला की ह्या सगळ्या ज्या कविता आता आलेल्या आहेत किंवा लिहिलेल्या आपण लिहित असतो ना तर कुठेतरी आतमध्ये असतं आपल्या आणि ते मनात ना बाहेर येतं. हे सगळ्यांचं होतं, तुमचं पण होत असणार, तुमच्या पण डोक्यात हे सगळं चालू असणार. पण आत्ताच मला इमिजिएट व्यक्त व्हायला पाहिजे. ही जी आपली घाई असते ना त्या घाईमुळे अनेकदा मग आपलं खूप अर्धकच्च लिहिलं जातं. तेवढं होता कामा नये. विनोदी काही नाही. विनोदी थोडंफार म्हणजे माझ्या काही कथा आहेत. म्हणजे माझी पावसात सुनेरा शोधणाऱ्यामध्ये 3-4 कथा अशा आहेत. महिषासूर मंदिराची कथा आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपण विनोदी नाही म्हणता येणार त्याला पण ते सगळ्या सरकारचा नाही. तो उद्योगाचा हे वापर केलाय मी घरात. म्हणजे एका करते त्याच्या कथेचं नाव हे सांगायचं तर उदाहरण होती सती नावाची त्याच्यामध्ये मुलगी आहे आणि ती पोळ्या लाटणारी बाई आहे आणि तिचा नवरा आहे काहीच काम नाही करत. स्वतः ती नोकरी गेली आहे, कामगार गिरण्या बंद पडल्या आहेत आणि तो दिवस घेतो आणि ती जरा पोळ्या ठेवून पाठवते सगळं. आणि त्याला तिच्या मनात काय म्हणजे ती विषय सुरुवातच अशी होती की सतीला वाटलं की आपल्याला एका वेळेला 100 हात पाहिजे, 4 हात पाहिजे म्हणजे 100 पोळ्या एका वेळेला लागल्या इतक्या पोळ्या करायच्या त्याच्यावर अशी बोलते. आणि मग दुर्गा मग ते काली मग कशी असेल आपलं पोच कशी असेल. एका वेळेला 4 हात मग एका हातात लाटणं, एका हातात ह्याचा गोळा, एका हातात मग ते जीभ तिची काढलेली रक्ताची आणि दुसऱ्या हातात मग मुंडकं कोणाचं बरं मग तिच्या डोळ्यासमोर नवऱ्याचं देव आणि त्याच्यामध्ये तो तिला त्याला पोळ्या आणायला द्यायला ती पाठवते तेवढं तरी काम कर बाबा सगळ्यांच्या घरी जाऊन पोळ्या बसवण्याची. आणि मग ती ते टीव्ही तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे घरात आणि मग त्याच्यामध्ये पण तिच्या मनात असा विचार येतो की आता ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीची ती एक्सचेंज ऑफर असतो तर नवऱ्याची ऑफर ब्लॅक अँड किंवा ह्याला हा नवरा दिला तर दुसरा नवरा अशा काही काय कल्पना आपल्याला माहिती नाही. प्रत्येकाच्या डोक्यात काय काय चालू असतं तसं सतीच्या डोक्यामध्ये ते चालू असतं. आणि ती तो नवरा तिथे ऍक्सिडेंट मध्ये म्हणजे तो पोळ्या घेऊन जाताना एका ह्याच्यात गाडी उडवत येतात आणि कोणतरी येऊन सांगतं काकांना उडवलं म्हणून आणि ती धावत जाते बाहेर. आणि पहिला विचार तिच्या मनात राहतो की सगळ्या पोळ्या अशा रस्त्यावर आणि ह्या माणसाला धड एक काम करता येत नाही. आधी पोळ्या पोचवायच्या ह्यानं नंतर मारायचं. अशा पद्धतीचं हे सगळं सांगण्याचं म्हणजे मला असे विचार येऊ शकतात. म्हणजे आपल्याकडे रडणं विणणं सगळं ते न येता हे सगळे अशा पद्धतीने बघा आधी वाचायला सांगण्यात येतं की थोडंसं लिहिलं. मी अनुवादाबद्दल थोडं बोलणार होती कारण आम्ही सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट म्हणून आमची संस्था आहे. तिथे अनुवाद सुविधा केंद्र नावाचं रामदास भटनांच्या कल्पनेतनं एक केंद्र सुरू झालं आणि अनुवादकांना सुविधा पुरवणं हे खरं त्याचं ध्येय होतं.
कारण अनुवाद मला वाटतं तुम्ही साने गुरुजींचं हे आपण आता काय म्हणू जन्मशताब्दी नंतरचा रौप्य महोत्सव 20 वर्ष आहे, 125 वर्ष त्यांच्या जन्माला झालेली आहेत आणि त्या निमित्ताने आम्ही ते सगळं करतोय. साने गुरुजींचं महत्वाचं जे स्वप्न होतं ते होतं आंतरभारतीचं. आता इथे परत बघा, सगळ्यांची स्वप्न कशी, सगळ्या गांधीजींचं असो की कोणाचं असो, सगळ्यांची स्वप्न सारखी होती की हा देश एकत्र राहावा, ह्या सगळ्या भाषा एकत्र राहायला पाहिजे. आणि आपण अनेकदा बाहेर म्हणजे रशियातला टॉल्स्टॉय आपल्याला माहिती आहे, तिकडचा तुर्कस्तानमधला कामूक आम्हाला माहिती असतो, आम्हाला तिकडचा लॅटिन अमेरिकेतला पाज आणि मार्क्वेज माहिती असतो, पण आम्हाला केरळामध्ये लिहिणारी माणसे माहीत नसते किंवा आम्हाला कर्नाटकमध्ये बाजूला लिहिणारी वैदेही ती आपल्याला आता आली आहे ती माहीत नसते. किंवा अनेक जण आहेत जे आता प्रवर कुमार गुप्ता तिकडे बंगालमध्ये लिहितो आहे, किंवा श्यामल कांती दास म्हणून बंगालमध्ये एक कवी आहेत आणि खूप सुंदर लिहितात, हे आपल्याला माहीत नसतं. तर भारतातल्या सगळ्या भाषांचं एकत्र आणणं, त्याला आंतरभारतीची, म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी विश्वभारतीची कल्पना मांडली आणि साने गुरुजींनी आंतरभारतीची मांडली. तर त्या ह्याच्यानी अनुवाद करावेत असं साने गुरुजींना वाटतं. साने गुरुजींनी खूप अनुवाद केलेले आहेत, अनेक पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केलेले आहे. तर साने गुरुजींचं ते स्वप्न होतं की अनुवाद आपण करून सगळ्या भाषांचा जी संस्कृती आहे त्या त्याच प्रदेशाची, म्हणजे तमिळनाडूची असेल की हैदराबादमध्ये याची असेल, कोणती आंध्र प्रदेशची असेल, केरळाची असेल, तिकडे नॉर्थ ईस्टची असेल, मिझोराममध्ये काय लिहिलं जातं आहे. आपल्याकडे आपण नॉर्थ ईस्टला खूप निग्लेक्ट केलं, पण मणिपूर आणि मिझोरामची प्रश्नच वेगळे आहेत. त्यांच्या कविता जर तुम्ही ऐकलात ना तर हे तुम्हाला येणार नाही, त्यांना दिसणार नाही. खूप वेगळे प्रश्न त्यांचे आहेत जे आपल्याला माहिती नाही. त्यांच्याकडे हे देवधर्मापेक्षा त्यांचे जे बेसिक प्रश्न जगण्याचे आहेत ते जास्त येतात तिथे. तर हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी ह्या सगळ्याचे अनुवाद झाले पाहिजे आणि आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही थोडं काम करतो. आणि अनुवाद मला वाटतं भिंद करंदीकर असं म्हणायचे की प्रत्येक लेखकाने एकतरी अनुवाद आयुष्यात करावा. कारण आणि पाडगावकर तर म्हणायचे की अनुवाद हा एक प्रकारचा रियाज होता. म्हणजे आपलं कधी कधी आपल्याला अशी अवस्था येते लेखकांना सुद्धा की आता काय लिहिता येत नाही काहीच, एखादं वर्ष असं होतं की काहीच लिहून होत नाही. मग त्यावेळेला त्यांनी अनुवाद करावे. ते अनुवादात ना तुम्हाला काहीतरी स्वतःचं सुद्धा सुचत जातं, असंही होऊ शकतं. अनुवाद वाचताना तुम्हाला सुचत जातो, अनुवाद करताना सुद्धा सुचत जातं आपलं स्वतःचं लेखन होत असतं. तर मला वाटतं की त्या प्रकारे इथे अनुवाद करणं आणि अनुवादच जास्तीत जास्त निर्माण होणं गरजेचं याच्यासाठी आहे की आज मराठीतनं हिंदीतनं, आता हिंदीतून मराठीत खूप येते किंवा इंग्रजीतनं मराठीत आपले खूप लोक लिहितात, पण मराठीत लिहिणारे जे चांगले लेखक आहेत, राजन खान सारखे इतक्या चांगल्या कादंबऱ्या आहेत, ह्या सगळ्या कादंबऱ्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये जायला पाहिजेत ना. मग तुम्ही म्हणणार का आम्हाला नोबेल नाही मिळत, गेलाच नाही इंग्रजीत तर कसं काय मिळेल. आणि आपल्याकडे खूप चांगले लेखक आहेत. आता मी काही नोबेल मिळालेले लेखक आम्ही पण वाचले, ठीक आहेत ते, म्हणजे आहेत बरे, पण आपल्या पण अनेक लोक चांगले लिहितात. तर आपल्याला का नाही मिळू ते, म्हणजे रवींद्रनाथ टागोरानंतर एकही नोबेल नाही मिळणं ही चुकीचीच गोष्ट आहे. आपल्याला पाहिजे असं मी म्हणत नाही, पण ते मिळू शकतं जर आपण पोचलो होतो आणि ते अनुवादाच्या मार्फत. आणि तुम्हाला खोटं वाटेल, आता समजा मेक्सिकन लेखक आहे मार्क्वेज, त्यांच्याकडे अशी पद्धत आहे स्पेनमध्ये येण्याच्या की एखादा लोकप्रिय किंवा प्रतिष्ठित लेखक असेल आणि त्याचं लेखन आलं, एखादी कादंबरी आली तर इमिजिएट सगळ्या भाषातले अनुवादक इम्पोर्ट केले जातात, बोलवले जातात तिकडे, त्यांना योग्य ते मानधन दिलं जातं आणि त्यांना अनुवाद करायला लावतात. हो, आणि ते स्पॅनिश, आता हिंदीमध्ये ते विष्णू खरे जायचे असे, त्या विष्णू खऱ्याने आम्हाला असं तेव्हा सांगितलं होतं की मी जायचो तिथे हिंदीमध्ये अनुवाद करायचो, सगळे लेखक बसून, सगळे अनुवादक बसून त्या लेखकाची कादंबरी वेगवेगळ्या भाषेत एकाच वेळेला पोहोचवतो. ही आम्ही हे प्रपोजल सरकारकडे मांडलं होतं, पण आपल्याकडे काही आपल्या सरकारला ह्या बाकीच्या गोष्टींना कल्चर आणि एज्युकेशनमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. त्यांना आता फक्त मंदिरांमध्येच इंटरेस्ट आहे, काहीच करू शकत. तर हे सगळं आता झालेलं आहे, पण हे अनुवाद होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं तुमच्यामध्ये कोणी हिंदीतल्या छोट्या छोट्या कविता असतील, सध्या कविता सुरुवात कवितेने करू शकता तुम्ही किंवा छोट्याशा कथेने करू शकता, पण मराठीत आणण्याचा प्रयत्न तुम्ही करा. किंवा जर कोणाचं हिंदीवर कर्तृत्व असेल तर मराठीतलं हिंदीमध्ये नाही, हे मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यासाठी एखादी वेगळी कार्यशाळा नंतर मग आणि आमच्याकडे काही लोक आहेत तुम्हाला शिकतील, त्याचे अनुवादावर खूप सुंदर प्रेझेंटेशन देणार.
धन्यवाद मॅडम. मला वाटतं वेळ बऱ्यापैकी झालेला आहे. आपण जेवू आणि नंतर हवा तर अनुभव गप्पा माझ्या भारत राज्यात 19 राज्य आहेत आणि 6 केंद्रशासित प्रदेश आहेत. आमच्या देशात वेगवेगळ्या मंदिर आहेत आणि आता तर आमच्या देशात राम मंदिर बनणार आहे. माझ्या देशात खूप सुंदर व स्वच्छ अशी मंदिर आहेत. मला माझ्या देशापासून खूप प्रेम आहे. आमच्या देशात स्वच्छता अभियान महात्मा गांधीजींनी सुरू केला. आमच्या देशात सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी मुलींना शिक्षणाची ओढ लावली. देश हा विचाराने विकसनशील असा, परंतु आज आपल्या देशात देश कुठेतरी भटकत चालला आहे. आपल्या देशात विविध परंपरा, संस्कृती, भाषा इत्यादी तसेच विविध भाषा बोलणारी लोक राहतात. आपल्या देशाविषयी गर्विष्ठपणा असणे ही प्रत्येकाची सहजवृत्ती आहे. माणसाने माणसासमोर वागावे, परंतु आज ही वृत्ती कुठेतरी भटकत चाललेली आहे. आपल्या मातृभूमीवर अनेक महापुरुष होऊन गेले, परंतु त्यांच्या आणि सध्याच्या पिढीच्या विचार करण्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यांची एकी म्हणजे एकमेकाबद्दलचे विचार. आज प्रत्येक घरात आपण आपले घर भले हीच परिस्थिती सुरू आहे. हेच कारण होत की इंग्रज आपल्याला 150 वर्ष राज्य करून गेले. भारतात 18 पगड जमात्यांचे लोक राहतात. भारत हा लोकसंख्येच्या बाबतीतही जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तरी इतकी लोकसंख्या असून भारत आज एकेही पुढे असला पाहिजे, तरी ही परिस्थिती चुकीची आहे असं मला वाटतं. व्हेरी सीमांनी बांधलेला आजचा प्रदेश म्हणजे देश. आजच्या युगामध्ये देश ही संकल्पना असणे कितपत योग्य आहे, कारण आज सारे जग एक विश्व झालेले आहे आणि आपण ह्या जगाचे नागरिक झालो आहोत. आणि सध्या हे जग एका भयान अवस्थेतून प्रवास करत आहे. पर्यावरण, पाणी, शेती, बदलते तापमान, आरोग्य हा प्रश्न आवासून उभा आहे. करोना व्हायरससारखा छोट्या व्हायरसने साऱ्या जगाला लॉकडाऊन करून कैद करून ठेवले होते. असे बहुतेक प्रश्न असताना फक्त देशामध्ये आपण खुश आणि कितपत योग्य आहे. जर जग वाचेल तर देश वाचेल. आणि येणाऱ्या ह्या सगळ्याचा सामना करण्यासाठी आपण एक ग्लोबल सिटिझनशिप आणि ग्लोबल नागरिक म्हणून एक होऊया आणि हे आपले सुंदर जग वाचवूया. संवाद दिले हनुमान म्हणतो रामाला, आज माझ्या देशात प्राण प्रतिष्ठेचा दिवस आहे. बघा प्रभू, किती लोक आपल्या नावाने जय जयकार करीत, किती लोक आपल्या नावाने जय जयकार करीत आहे. हा ऐतिहासिक दिवस आहे. किती माझं ऊर भरून आलं. प्रभू, आपण चिंतित आहात काय विवंचना आहे? आपला हा जय जयकार त्याच्यावर प्रश्न शिकलो. आता राम म्हणतात हनुमान मी राम आहे. हनुमान मी राम आहे. मला हे अभिप्रेत नाही. मी ज्यावेळी वनवासाला निघालो त्यावेळी काही प्रजा सुखी होती आणि प्रजा दुःखी होती. त्यावेळी प्रजा दुःखी होती, पण काहींना आनंद होताच. काहींना मी वनवासाला निघालो तरी आनंद होताच. परंतु मला माझ्या आईवडिलांनी घातलेल्या संस्काराची आठवण होती. अरे, मला सर्व सुखी बघायचे आहे. हा भारत देश मला समृद्ध बघायचा आहे. हनुमान, इथल्या शाळा तू बघितल्यास का रे? बघ ना, या माझ्या पृथ्वीवरच्या देवाच्या पेट्या देणग्याने खचाखच भरलेल्या आहे. या माझ्या पृथ्वीवरच्या देवाच्या पेट्या देणग्याने खचाखच भरलेल्या आहे. आणि शाळा पडायला आल्यात. जे लोक मला पूजेला आज उत्साहाने निघालेत त्यांना एक विचार जाऊन, जे लोक मला आज भक्तिभावाने आनंदाने पूजायला निघाले त्यांना विचार जाऊन की तुम्ही आईवडिलांचे दर्शन घेऊन आलात का? का वृद्धाश्रममध्ये त्यांना ठेवून आलात? जा त्यांना विचार, मी पुरुषोत्तम आहे.
तो निघाला होता प्रेमाने जग जिंकायला. काल कोणाचं ठाऊक तो निघाला होता प्रेमाने जग जिंकायला. पण काल कोणाचं ठाऊक त्याच्याशी संवाद साधला मनाने आणि बुद्धीने. कायमची त्याला मंदिराच्या गाभाऱ्यात बंदिस्त ठेवलं. त्यावेळी गांधी बाबांना पिडलेल्यांच्या अश्रूत राष्ट्रप्रेम सापडले. माझे राष्ट्रप्रेम रामाच्या नावात सुरू झाले व तिथे संपले. मी एक लघुकथा आणि एक कविता लिहिलेली आहे. लघुकथा आधी वाचते देश. तो म्हणाला, अगं मला देश वाचवायचा आहे, पण विचार करून थकलो, काय करावं बरं, आता वय सुद्धा राहिलं नाही. ती म्हणाली, त्या वयाचा उपयोग करून घे, अनुभव वापर, काही नको करू, फक्त लहानांना जमव. एक झाड लाव आणि ते जगव, लहानांना पाणी घालायला रोज सांग. तो म्हणाला, एवढ्याने होईल. ती म्हणाली, म्हणून तर म्हणते, अनुभवाचा वापर कर, शाबासकीचा हात पाठीवर धर. आपोआप वयातील झाडं मोठी झाल्यावर बहरतील आपल्या रंगारूपात, कितीही जग बदललं तरी. आता कविता आहे. तुझ्यासाठी रामा मला नाही बनता आले शबरी. तुझ्यासाठी रामा मला नाही बनता आले शबरी, पण तुझ्या उपदेशाने मी चालतो नेहमी. दाखवले जगाला तू माता पिता श्रेष्ठ. माझ्या घरी गोकुळ नामते, बाळ गोपाळ, सान थोर आणि वरिष्ठ. तू दाखवले जगाला पालन केलेस एक पत्नी व्रताचे. मी सुद्धा पालन करतो माझ्या पतिरूपाचे. तू दिला संदेश, प्राण जाये पर वचन ना जागे. मी पाळतो दिलेल्या शब्दांना, जरी कुबेराचे धन नाही माझ्याकडे. नाही करतायत मला रामा दिखाव्याचा थाट. नाही करतायत रामा मला दिखाव्याचा थाट, पण सदैव भरलेले आहे माझे सद्विचारांनी ताट, सद्विचारांनी येतात जातात बदलत राहतात चरणांमध्ये फोटो. माणसे मात्र तीच, माणुसकीसाठी आचुसलेली, समृद्धीसाठी आणि कोण सगळ्यांनी लिहिलं नाही. सगळ्यांनीच लिहिलं, सगळ्यांनीच बोलायचं. गांधी म्हणाले, हल्ली बहुतेकच फक्त राम आणि दुर्दैवाने आपल्या देशात या नावावर बंदी येण्याची शक्यता खूप आहे. गांधी म्हणाला, काय करावं लागेल? फक्त आडनाव लावून हे शक्य होईल का? की आयुष्य देशासाठी उधळून देताना घ्यावं लागेल राम नाव शेवटच्या क्षणी रामाकडून मागले जाते. एकूण 30 वर्षाच्या संघर्षानंतर म्हणजे 500 वर्षाच्या संघर्षानंतर मंदिर बनत आहे. सर्वीकडे उत्सवाचे वातावरण आहे. असेच वय झालेल्या आजोबांना विचारलं तेव्हा आणि आताच्या बदलाकडे तुम्ही कसे बघता? ते फक्त हसून एवढेच म्हणाले, तेव्हा फक्त राम राम सर्व म्हणायचे आणि आता फक्त जय श्री राम एवढंच काय तो फरक जाणवतो. गावात महाआरतीसाठी गाडी फिरत होती. त्याच्याही कानावर आले की गावात मंदिरात महाआरती होणार आहे. त्याने स्वतःला सावरत म्हाताऱ्या अर्धांगिनीला खुलीने सांगितले, गावात महाआरती होणार आहे. म्हातारीच्या डोळ्यांसमोर तिचा रघु आला. पोराला लहानाचे मोठे केले, शिकवले, शहरात नोकरीला लावले. सुरुवातीला नियमित येणारा, नंतर मात्र त्याचे येणे जाणे कमी झाले. सून आली, मात्र आता सुखाचे दिवस येतील असे तिचे स्वप्न धुळीस मिळाले. शबरीसारखी ती आपल्या रामाची वाट पाहत राहिली.
कधीतरी निरोप यायचा शेजारच्या श्यामकडे, खुशालीचा फोन यायचा. धडपडत शेजारच्या घरी जाईपर्यंत फोन बंद झालेला असायचा. तिचे धडपडत जाणे पाहून म्हाताऱ्याने शेजारी सांगून दिले, नको निरोप घेऊन येऊ, तूच सांगत जा, आम्ही इकडे सुखात आहोत. नंतर फोन येणेही बंद झाले. म्हातारा म्हातारी एकमेकांचा वनवास एकमेकांना आधार देत भोगत होते. काल मात्र शेजारचा श्याम सांगत होता, तुमच्या रामने छान स्टेटस ठेवले होते, राम येणार आहे. म्हातारा मात्र डोळ्यातील पाण्याला वाट करून देत होता. त्याच्या डोळ्यात एकच वाक्य घुमत होते, राम येणार आहे. या सर्व सृष्टीत अनेक देश आहेत, पण या देशात असे खूप लोक आहेत की ते लोक चांगले आणि वाईट लोक आहेत. उदाहरणार्थ भारताचा जवळचा शत्रू बोललास तर पाकिस्तान आहे, पण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा म्हणलेलं आहे, या भारतात भेदभाव करण्यास अन्याय आहे. आणि आपल्यांना माहिती असेल तर या आधी पाकिस्तान व इत्यादी देश नव्हते. जेव्हा देशांची वाटणी झाली तेव्हा अनेक देशांना नावं दिली गेली. तेव्हा भारताला वाटले की संपूर्ण सृष्टी आपली आहे. सर्व देशवासींना पण वाटले की संपूर्ण सृष्टी आपली आहे, पण ही सृष्टी कोणी आपल्या नावावर केली नाही, तर ही सृष्टी पूर्ण भारताची आहे. तुम्ही दिलेले चालू शकतो. गांधी बाबांमुळे स्वातंत्र्य मिळाले असे इतिहासात गांधी बाबांमुळे स्वातंत्र्य मिळाले असं इतिहासात शिकलो, पण आता मात्र वाटतं थोडंसं आम्ही शिकलो. आता माझा देश स्वतंत्र आहे पण मी नाही. आता माझा देश स्वतंत्र आहे पण मी नाही. माझी बुद्धी माझी लेखणी गहाण आहे सत्तेच्या पायी. माझी बुद्धी माझी लेखणी गहाण आहे सत्तेच्या पायी. माझा राम साधा होता. माझा राम खूप साधा होता जोपर्यंत तो माझ्या छोट्याशा देवघरात होता. माझा राम साधा होता जोपर्यंत तो माझ्या छोट्याशा देवघरात होता. आता मात्र झालाय तो ब्रँड नेम राष्ट्रप्रेम. आता मात्र तो झालाय ब्रँड नेम राष्ट्रप्रेम. खरं तर नागरिकत्वाचे धडे गिरवणे यालाच मी समजत होते राष्ट्रप्रेम. खरं तर नागरिकत्वाचे धडे गिरवणे यालाच मी समजत होते राष्ट्रप्रेम. भीती वाटते पण मला राम लल्ला की जय असं जर मी म्हटलं नाही तर माझा होईल की काय. राम लल्ला की जय असं मी म्हटलं नाही तर माझा होईल की काय. रामाचे नाव घेता आठवीते सर्व काही. का ओढले मी इतके सीतामही नव्हे मी. तरी अट्टहास केला अष्टपैलू होण्याचा. रामासारखा सखा तरी अग्निपरीक्षा. तिथे माझी काय बात. रामाची सीता नाही मी आता. सर्व काही सोसायला इथेच घडायचे आता. जरी राम नसेल जगात झाले मनात पक्के नाही वळून पाहणे. घडविणे आता स्वतःला सोडून केवळ राम राम म्हणणे. वर्ष 2037. रामनवमी कधी असते? वर्गातली बरीच मुलं बावचळली. सर्वात हुशार मुलाने हात वर केला. 22 जानेवारी. नक्कीच असणार, कारण तो हुशार मुलगा म्हणाला. सर्व मुलांचं मत होतं. एक क्षीण आवाज वर्गाच्या शेवटच्या बाकावर जवळपास दाराच्या काठावर बसणाऱ्या मुलाचा आला. नाही सर, चैत्र महिन्यातल्या नवमीला, म्हणजे इंग्लिश कॅलेंडरनुसार एप्रिल मे. कुणाचा रे तू? मास्तराने विचारलं. आटाचा, मराठ्याचा की बुद्धवाड्याचा? मी अनार्य आहे सर, मुलगा उत्तरला. मॅडम, आजचं वातावरण आपण पाहतोय की अयोध्येला
सर्व धर्मात अनेक जे मोठी मोठी आपण म्हणूया म्हणजे का हिंदू मुस्लिम अनेक संघटना होतात, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक मदत करता येत सगळं, परंतु काहींना प्रश्न पडतो त्या आज माझा भारत देश राममय होत असताना, आज माझा भारत देश राममय होत असताना खाऊन कपर मोठे येथेच झालेले काही कृतज्ञ हिंदूंना, खाऊन कपर मोठे येथेच झालेले काही कृतज्ञ हिंदूंना मात्र प्रश्न पडतो मी याच देशात, खाऊन गप्पर मोठे येथेच झालेले काही कृतज्ञ हिंदूंना प्रश्न पडतो मी याच देशात, प्रश्न पडला तर उत्तर द्यावंच लागतं, प्रश्न पडला तर उत्तर द्यावंच लागतं, जावे त्यांनी खुशाल श्रीलंका किंवा पाकिस्तान, जावे त्यांनी खुशाल श्रीलंका किंवा पाकिस्तान. हे बघा, मी जसं म्हटलं मी तिला विषय ह्याच्यासाठी दिला होता की अनेक गोष्टी अशा असतात की वाचन मेघाशी आपण बोललो होतो, समजून घेणं, इतिहास समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे कमेंट. हां, आता प्रत्येकाच्या मनात जे आहे एखादं असं असू शकतं की ते प्रत्येकाच्या विचारांप्रमाणे तुम्ही लिहिणार आहात, त्याच्यातनं आपल्याला दिसतं. म्हणजे मी इथे असं म्हणणार नाही, मी मगाशी जे म्हटलं ना की डाव्या उजव्या दोन्ही भिंती एकत्र येऊ शकतात आणि ते आपल्या सामान्य माणसाचा गेम करू शकतात आणि सामान्य माणूस कोणाचाही आधी जाऊ शकतो, कसंही असू शकतो, त्याला आपण काही करू शकत नाही. त्यामुळे आपण असं हे नको करूया की आता इथे सगळ्यांनी एका बाजूने मांडला आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना पाकिस्तानला पाठवलेलं सगळे पाकिस्तानला जाऊया. त्यामुळे मी तेच म्हणते की विचारवंत लेखक कवी कोणतीही विचारधारा घेऊन येत नाही. मी मगाशी तो विचार मांडला होता तो हा म्हणला होता की आपण मानवतेचा विचार घेऊन येतो सगळे. जनरली ज्या वेळेला लेखक कवी किंवा ज्यांना आपण सर्जनशील म्हणतो, लेखक कवी साहित्यिक हा सर्जनशील असतो, सृजनाची गोष्ट करणार असतो, तो विध्वंसाची गोष्ट कधीच करतो. हा, तो वास्तवता पाहतो, काय चाललंय आजूबाजूला त्याचा विचार करतो, त्याच्यावरती विचार करतो आणि एका बाजूने नाही कधीच बोलत, तो चारही बाजूने विचार करत असतो. हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे कोणताही हे असेल. त्यामुळे आपल्याला कदाचित एखाद्याचा विचार पडणार नाही हे पण असतं त्याच्यामध्ये, पण ह्याचा अर्थ जे आपण बोलतो ना, मला माझा विचार पडणार नाही किंवा तुम्हाला माझा विचार पडणार नाही किंवा मला तुमचा विचार पडणार नाही, तर मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही श्रीलंकेला जा किंवा पाकिस्तानला जा. मी सांगणार तुम्ही भारतातच राहा, माझ्यावरच राहा, आपण सगळे एकत्र राहू आणि एकत्र सगळ्या गोष्टी ठरवू. आय अग्री टू डिसएग्री. हां, यू आर टू डिसएग्री. तर आपण ते गृहीत धरू. ही आपली मला मगाशी मी जे म्हणते ना, मला कदाचित कविता तुम्ही आली आहे ती कदाचित ह्या विचारधारा जी आता चाललेली आहे ना, की आपल्याकडे जे सगळं सगळीकडे कुठे बोलतात की पाकिस्तान हा सुद्धा आपलाच ते भाग होता ना. हां, आता आपण पाकिस्तानला जाणाऱ्या गोष्टी करतोय आणि पाकिस्तानी लोक म्हणतात की भारत देशामध्ये तुम्ही आमच्यासारखेच होता का, अशी एक कवयित्री मला म्हणत होती की तुम्ही पण आमच्यासारखेच झालात का, आम्ही तर कट्टर आहोत, तुम्ही पण आमच्यासारखे कट्टर व्हायला लागलात का, असं पाकिस्तानला एका कवयित्रीने विचारलं होतं प्रश्न. तिची कविता खूप फेमस झाली होती की ती म्हणते की भारताकडे आम्ही एक सहिष्णू देश, टॉलरंट असा देश म्हणून पाहतोय, तेव्हा भारतामध्ये जर अशी भाषा जर व्हायला लागली तर मग ते सर्जनशील नाही म्हणतात. रुबीना खूप छान तिची कविता. म्हणजे आपण हे आहोत आता ही सगळी जण म्हणतात ना, जावेद अख्तरांचं तेच म्हणणं आहे, ते विचारतात प्रश्न, आपण सगळ्यांना नाही पाठवू शकतो. तर असं विचार करणाऱ्या माणसाला जर आपण सगळ्यांनाच पाठवलं ना तर हा देश मग काही वर्षांनी काय बोलतो त्याला माहित नाही. ओके चालेल, ठीक आहे. पण जगभरात केवढ्या राज्यकर्त्या झाल्या त्या सगळ्यांना लेखक विचारवंतांनी उडवलंय. हे आहे. आता हे आम्ही सुद्धा म्हणतो की फ्रेंच राज्यक्रांती झाली की रुसो सारख्या लोकांनी लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि
इक्वालिटी हा शब्द आणला म्हणून आपल्या देशामध्ये आपण अजून इक्वालिटी आणली आहे का पूर्णपणे? आपल्या संविधानामध्ये आहे, रायटिंग मध्ये आहे, संविधानाच्या पानावर आहे, कागदपत्रे आहे, आपल्या कायद्यांप्रमाणे इक्वालिटी आहे. धर्म, जात, वंश, लिंग सगळ्याच्या आधारावर इक्वालिटी संविधानात आहे, पण प्रत्यक्षात नाही. माझं जे गाव आहे ते रोडी आहे मराठवाडा. मला म्हणजे कोणाला हे सांगायचं, माझं एक मत व्यक्त करायचं तुम्हाला. तर माझे वडील प्रचंड राम भक्त आहेत. जिथे माझ्या गावामध्ये रामाचा उत्सव केला जातो, आमचं पूर्ण परिवार म्हणजे आजोबा 15 वर्ष. मी काल अंबरनाथला उतरलो होतो, तर तिथे मला राहून नाही की माझे आजोबा 15 आहे प्रचंड राम भक्त होते, आणि म्हणून मला तिथं हे बघा मी असं एक आनंद व्यक्त केला तिथे की मला पण अयोध्येचा आज आनंद आहे. पण मला त्याबरोबर शाळा पडलेल्या बघायच्या नाही, मला ते विद्यार्थ्याची ती दशा बघायची. असं एक आहे, आपण सगळी जन्मतात म्हणजे मला आठवत आहे आमच्या गावामध्ये सुद्धा राम म्हणजे सगळ्यांच्या उत्सव होते. सप्ताह असायचा, पालख्या निघायच्या त्यावेळेला, आणि अगदी प्रेमाने तो सगळा तुंथवडा खाणं, राम जन्म साजरा करणं आपण सगळ्यांनी केलं. आपल्या छोट्याशा देवघरात त्यांच्या कवितेमध्ये जो आहे ना, आता हे मी म्हणते ना, कवितेमध्ये कसं यायला पाहिजे, म्हणजे कसं म्हटलंय की माझ्या देवघरातला राम आता बाहेर गेला. धर्म ही आपल्या व्यवहारातली गोष्ट, आपल्या घरातली गोष्ट ती आपण रस्त्यावर आणली ना, जे मग तिकडे जर्मनीमध्ये हिटलरनी धर्म आणला, जूनला सगळ्यांची कत्तल केली. आपण समजा बाहेर पाठवतोय, हिटलरने डायरेक्ट त्याच्या देशामध्ये सगळ्यांची कत्तल केली. आज हिटलरचं नाव कशा पद्धतीने घेतलं जातं ते आपल्याला माहिती. एक अनुभव शेअर करायचा. 2 दिवसापूर्वी फोटोग्राफर लावत होतो मी, फोटोग्राफी करून आणल्या, तो लावणारा तो मुस्लिम होता. मी त्याला बोलतो मी शादी करतो, मी तो थोड़ा करतो, तो मैं भी लिखता था पहले, फिर अभी लिखता नहीं हुआ, सिर्फ दिमाग में रखता हूँ. तो आप बताओ आपने क्या लिखा है, तो बताता हूँ. बताओ बताओ आपको बुरा नहीं देना, बताओ. तर मी त्याला सगळ्यांना विचारले, त्याच वेळी सांगितल्या की परिंदों में का होती है मौका परस्ती. मौका परस्ती म्हणजे काय भेदभाव. परिंदों में का होती है मौका परस्ती, कभी मस्जिद पे बैठे कभी मंदिर पे. त्याने त्यालाच रंग लिहिल्या, तर एकदम धर्म निर्माण म्हणजे काय बोलला. आणि मूर्तिकारची बनवली ना ती हरियाणाच्या कोणतरी मुस्लिम समाजाची रामललाची वस्त्र वगैरे पण मुसलमान आहे. नाही, एक आहे आपल्याकडे माहिती ना, पिरावर सगळे हिंदू जातात. फक्त आपण सगळे करताय. परंतु मग काही लोक जे म्हणतो आपण धर्म म्हणतो, मुस्लिम धर्मातले अनेक लोक जेव्हा वेगवेगळी भूमिका पार पाडून, वेगवेगळी कर्तव्य पार पाडून तिथं आपला सहयोग देत आहे, नेपाळचे देत आहे, बाहेरच्या याच्यातून देत आहे. परंतु काहींचा मात्र एक वेगळा किनारा असतो. तुम्ही टीव्हीच्या डिबेट्समध्ये जर वेगवेगळं पाहिलं तर त्याच्यामधला मग काही जो भाव आहे, काही काल दिवसभर जे लाईव्ह होतं, म्हणजे आता आपण इथे होतो परंतु रात्री त्यांनी बघितल्या त्यामध्ये काही असं एक कॉर्नरला होतं. ते कॉर्नरला होतं टीव्हीचे डिबेट हे मॅनेजिंग असतं. टीव्हीचं डिबेट तुम्हाला सांगतो ते त्याच्यात फार लागू नये आपल्यासारख्या माणसाने, असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं तो विचार करायचा. आणि एक लक्षात घ्या, कोणतेही सोहळे जे असतात, आता समजा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करतो किंवा आपण स्वातंत्र्याची 25, मला आठवतं की आम्ही लहान होतो त्या रौप्य महोत्सवी वर्ष पहिल्यांदा यावेळेला मला वाटतं 72 मध्ये, आणि आम्ही सगळे लहान असं त्याला गेलो होतो की आपण नक्की त्याच्यामध्ये भाग घेतो. पण आपण आज कुठे ह्या सगळ्याचं जे एक म्हणजे कोणीतरी आता शब्द वापरला, ब्रँड केला, की आपण आता नावाचा ब्रँड केला, आणि तो कशासाठी केला? वोट बँकेसाठी केला. वोट बँकेसाठी तुम्ही ब्रँड, राम हा म्हणा वर्षानुवर्षी आपल्या रामायण वाल्मिकीने लिहिले तेव्हापासून आहे का सगळ्यांना. राम आहे, कृष्ण आहे, सगळे देव आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मनात आहेत. ते त्यांच्या वेगवेगळ्या छटा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हे. पण आज आपण त्या देवांचं जे ब्रँडिंग करतोय आणि त्याचा उपयोग जर सत्तेसाठी करतोय ना, ती गोष्ट सगळ्यांना चुकीची वाटते.
हीच फक्त चुकते. आणि सर ओके आपण याच्यावर त्या विषयावर नको त्याचं. नाही मॅडम, मला खरंच म्हणजे मी जे म्हणले ना गेम त्या अर्थाने नाही, माझी बुद्धी मारणारे लेखन मारणारे पण माझं सगळंच मारणार म्हणजे मला भीती वाटते की माझं डिटेन्शन कॅम्पमध्ये मृत्यू नाही झालं होऊ शकत, माझ्या ते येणाऱ्या पिढ्यांचा डिटेन्शन कॅम्पमध्ये मृत्यू नाही झाला पाहिजे. आणि तो मृत्यू नाही, तो ते तुरुंग तुमच्यासाठी तयार आहे. अर्थात आमचं ते वाचन नाही, आपण फक्त टी व्हीवर इंटरेस्ट, पण ते सगळं तयार आहे. आणि गोष्ट अशी आहे की हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळं गेला आता पैसा कामाचं ब्रँडनेम केलेलं आहे. आणि मॅडम म्हणतात तसं बाबा उजवा एकत्र करून आपला गेम चालतो आणि सगळ्यांनी आपला गेम केला ऍक्च्युली. सर्वांचंच केलेलं आहे. काय झालंय, सगळ्या राजकारण्यांनी मिळून आपल्या सामान्य आधी एक सर्व एकत्र आहे, सर्व एकत्र आहे, सर्व एक आहे. उल्लू बनवणार, उल्लू बनवणार. हे कळलं आहे ना. आणि मला थोडं आता आणखी कोण कोण आहे वाचा. खूप छान आहे ते सगळं, मला बरं वाटतं. एकंदरीत सगळ्या महात्म्यांना डावलणं लोकमान्य होणार नाही, महात्म्यांना डावलणं लोकमान्य होणार नाही, वीरांना उपेक्षणेही लोकवादी ठरणार नाही, लोकहितवादी ठरणार. देशातून राष्ट्रपुरुष वगळता राष्ट्रप्रेमी होणार, देशाच्या समाजाच्या जगण्यात काही राम होणार. यावेळी वनवासातून राम पुन्हा कधीच परतणार नाही, यावेळी वनवासातून राम पुन्हा कधीच परतणार नाही. जनतेचं रावण होणं त्यालाही पेलणार. किती छान म्हटलं बघायला नाही की यावेळेला रावण येणार नाही वनवासातून, कारण जनता रावण होत चालली आहे. देश सुंदरतेचे आहे स्वरूप, मिळतो त्यात सर्वांनाच प्रवेश. सुंदरतेचे आहे स्वरूप, मिळते त्यात सर्वांनाच प्रवेश. विविध भाषेने रंगलेला आहे तो भारत देश माझा आहे. नसे भेदभाव माझ्या देशात, असो हिंदू मुस्लिम सर्व. नसे भेदभाव माझ्या देशात, असो हिंदू मुस्लिम सर्व. राहते मी या भारत देशात, त्याचाच मला आहे गर्व. गुलाबासारखा आहे तो, पाकळ्यांसारखे लोक राहतात. गुलाबासारखा आहे तो, पाकळ्यांसारखे लोक राहतात. प्रत्येक भारतीयांच्या मनात आनंदाचा रंग पाहतात. स्वराज्यात जन्मले सारे बंधू, स्वराज्यात जन्मले सारे बंधू. देशातला त्यांना अभिमान असावा, देशाचा त्यांना अभिमान असावा. त्या देशाच्या मातीमुळे पोट भरती, त्या देशाच्या मातीमुळे पोट भरती. त्या देशाचा सर्वांना गर्व असावा, त्या देशाचा सर्वांना गर्व असावा. जाती धर्मात वाटलेला असूनही, जाती धर्मात वाटलेला असूनही सर्वांशी प्रेमाने वागणारा हा देश आमचा, सर्वांशी प्रेमाने वागणारा हा देश आमचा. काय सांगू या देशाची कहाणी, आपण सर्व या देशाचे बालक आहात.